या चॅप्टरच्या वन शॉट मध्ये मी तुम्हाला एका 1.5 तासाच्या आतमध्ये 1 घंटा 20 मिनिट पण ते लेक्चर जाऊ शकते, पण या लेक्चर मध्ये मी तुम्हाला एक कार्बन कंपाऊंडचं एक आणि एक बेसिक, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला याचे क्वेश्चन आन्सर बोर्ड एक्झाम मधले जमणारच नाही, कारण एक्झाम मध्ये याचं खूप सारं बेसिक येतं. पण डोंट वरी, या एका तासात तुमचं सगळं होऊन जाईल, कारण मला माहिती आहे हा चॅप्टर सगळ्यांना टफ जातोय. बट व्हाय फिअर व्हेन आय एम हिअर. चला मग सुरुवात करू मस्त कार्बन कंपाऊंड चॅप्टरला. मी शांतपणे सगळ्या याच्या नोट्स काढल्या आणि ही नोट्स तुम्हाला जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या टेलिग्राम चॅनलला जा, तिथे याची सगळी नोट्स भेटून जातील. समजलं? करायचं सुरू मग. चला सगळ्यांनी पहिले पेन पेन्सिल वही पुस्तक घेऊन बसा, कारण हा व्हिडिओ जर तुम्ही फक्त पाहसाल तर मग समजणार नाही. तुम्हाला यातल्या काही गोष्टी लिहायच्या आणि सोडवायच्या, त्याच्याशिवाय क्वेश्चन आन्सर जमणार नाही. आणि बोर्ड एक्झाम मध्ये याचं काय काय येतं मी त्या सगळ्या आयएमपी क्वेश्चन याच लेक्चर मध्ये सांगेन. चला सुरू करूया मग. कार्बन कंपाऊंड. तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला समजायला पाहिजे की टाइप ऑफ कंपाऊंड. कोणकोणत्या टाइपचे कंपाऊंड असतात. ते एक असतो ऑर्गॅनिक कंपाऊंड, मस्त ऑर्गॅनिक कंपाऊंड. एक असतो आपला इनऑर्गॅनिक कंपाऊंड. आता या दोन याच्यामध्ये काय फरक आहे, तर सगळ्यात पहिला फरक ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक म्हणजे ऑर्गॅनिक मध्ये कार्बन असतं. काय? ऑर्गॅनिक मध्ये कार्बन असतं, पण त्याच्यासोबत हायड्रोजन जुळलेला असतो. इनऑर्गॅनिक मध्ये एक तर कार्बन नसतं, आणि जर असलं बी तरी त्याला हायड्रोजन जुळलेला नसतो. याला म्हणतात इनऑर्गॅनिक. राहील का लक्षात? मग ऑर्गॅनिक कोणते, इनऑर्गॅनिक कोणते, तर लक्षात ठेवा. ऑर्गॅनिक कोणते, तर जसा तुमचा डीएनए आहे हा एक तुमच्या कार्बनचा कंपाऊंड आहे. दुसरा मिथेन गॅस हा कार्बनचा कंपाऊंड आहे. बेन्झिन हा कार्बनचा कंपाऊंड आहे. तुम्ही जे इथेनॉल म्हणता, अल्कोहोल म्हणता, ते सगळे कार्बनचे कंपाऊंड आहे. बट कार्बन डायऑक्साइड CO2 हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. तो कार्बनचा, बट ऑर्गॅनिक नाहीये. डायमंड, सॉल्ट हे सगळे काय आहे, इनऑर्गॅनिक कंपाऊंड. मग जर विचारलं कोणा टाइप ऑफ कंपाऊंड, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. एक्झाम मध्ये येईल का? नक्की नाही सांगू शकत, बट लक्षात ठेवायला काय जातं, कारण शिकणं सुरू केलं की या गोष्टी शिकाव्याच लागतील. धीरे 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 समजेल. चला आता दुसरी गोष्ट असते टाइप ऑफ बॉन्ड्स. टाइप ऑफ बॉन्ड्स म्हणजे आपण ना याच्याच आधीच्या 8 चॅप्टर मध्ये शिकलो होतो आयोनिक बॉन्ड, की ज्याच्यामध्ये काय होतं की एक बॉन्ड बनतो. तो कसा बनतो, तो इलेक्ट्रॉन देऊन आणि इलेक्ट्रॉन घेऊन याच्यापासून जो बॉन्ड बनतो त्याला म्हणतो आपण आयोनिक बॉन्ड. आपण याच्याबद्दल चांगलं शिकलो की द केमिकल बॉन्ड फॉर्म बाय गेनिंग अँड लुजिंग ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन दिण्या घेतल्यामुळे जो बनतो त्याला म्हणतात आयोनिक बॉन्ड. बट हे बनवण्यासाठी एक मेटल पाहिजे, एक नॉन मेटल पाहिजे. आता प्रत्येक वेळेस मेटल आणि नॉन मेटल असणं पॉसिबल आहे का? नाही पॉसिबल. मग अशा वेळेस जेव्हा दोन्ही नॉन मेटल असतील तेव्हा कोणता बॉन्ड बनेल, तर तेव्हा बनतो बिचारा कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि हा बनण्यासाठी इलेक्ट्रॉन देत घेत नाही तर शेअर करतात. आणि आपल्याला या ऑर्गॅनिक कंपाऊंड कार्बन कंपाऊंड या चॅप्टर मध्ये जेवढे बी बॉन्ड आहे ते सगळे कोणते बॉन्ड आहे? कोव्हॅलेंट बॉन्ड. पण द केमिकल बॉन्ड फॉर्म बाय शेअरिंग ऑफ 2 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन शेअर केल्यामुळे जो बॉन्ड बनतो त्याला काय म्हणतात? कोव्हॅलेंट बॉन्ड. मग याची डेफिनेशन विचारतात की व्हॉट इज कोव्हॅलेंट कंपाऊंड और कोव्हॅलेंट बॉन्ड, तर हे लिहायचा कामाची आहे. लगेच पाठ करा, लगेच काय करा, लगेच लर्न करून घ्या की कोव्हॅलेंट बॉन्ड किंवा कोव्हॅलेंट कंपाऊंड म्हणजे काय. द कंपाऊंड फॉर्म बाय sharing of electron is called as covalent compound. The bond formed by sharing of electron is called as covalent bond. काही पण चालेल, टेन्शन नाही, पण कामाची आहे. आता तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतात इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढा किंवा लाईन स्ट्रक्चर काढा, तर हे स्ट्रक्चर काय असतं याचा क्वेश्चन दरवर्षी एक्झाम मध्ये आहे आणि आहेच. मग आता हा जमला तर पाहिजे. मग स्ट्रक्चर सांगतो मी तुम्हाला काय असतं. तर इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर किंवा लाईन स्ट्रक्चर काय असतं, तर कोव्हॅलेंट कंपाऊंड दाखवण्याची ही मेथड आहे. कशी मी सांगतो पाहून घ्या. जर समजा तुमचा हायड्रोजन गॅस आहे. कोणता गॅस आहे? हायड्रोजन गॅस. तुम्हाला माहिती आहे हायड्रोजनचा फॉर्म्युला काय असतो? H2 असतो. आता हे दोन हायड्रोजन आहे, हे H2 कंपाऊंड बनलं कसं, तर लक्षात ठेवा हे बनण्यासाठी तुमचा हा पहिला हायड्रोजन होता, याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन होता. हा दुसरा हायड्रोजन होता, या दुसऱ्यामध्ये बी एक इलेक्ट्रॉन होता. आता प्रत्येकाला माहितीये की पहिल्या ऑर्बिटमध्ये किती पाहिजेत? 2 पाहिजेत. मग हे दोन इलेक्ट्रॉन आले जवळ जवळ, दोन इलेक्ट्रॉन आले जवळ जवळ. यांनी अशा प्रकारे दोन इलेक्ट्रॉन ठेवले की आता पहा इकडच्या मध्ये पण 2 इलेक्ट्रॉन झाले आणि तिकडच्या मध्ये पण 2 झाले. याला म्हणतात शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. मग हे जे बनलं याला म्हणतात कोव्हॅलेंट बॉन्ड. आता हे दाखवायचं कसं, तर इकडच्यानी एक इलेक्ट्रॉन शेअर केला, इकडच्यानी एक इलेक्ट्रॉन शेअर केला. इलेक्ट्रॉनला जेव्हा तुम्ही डॉट म्हणून दाखवता, इलेक्ट्रॉनला काय म्हणून दाखवता? डॉट म्हणून, तेव्हा बनते इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. लाईक हा पहिला हायड्रोजन, हा दुसरा हायड्रोजन, याचा हा इलेक्ट्रॉन, याचा हा इलेक्ट्रॉन, झालं तुमचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर तयार. आणि हे तर 2-2, 3-3 मार्कला इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढा. आता लाईन स्ट्रक्चर काय असते तर लक्षात ठेवा, जेवढे इलेक्ट्रॉन शेअर केले तेवढ्या लाईन काढायच्या. सिंपल साधं, 2 टिंबे म्हणजे एक लाईन. कसं, तर बघा हा पहिला हायड्रोजन दुसरा हायड्रोजन दोघांनी किती किती इलेक्ट्रॉन शेअर केले? एक एक, मग एक लाईन काढायची. एक एक इलेक्ट्रॉन शेअर केला तर एक लाईन, 2-2 इलेक्ट्रॉन शेअर केले तर 2 लाईन, 3-3 इलेक्ट्रॉन शेअर केले तर 3 लाईन. तसंच चाल द्यायचं.
समजली का गोष्ट? आता सांगा, जर समजा तुम्ही दुसरं पाहिलं ऑक्सिजन. ऑक्सिजन कसं तयार होते? तर तुम्हाला जर ऑक्सिजनचा ऍटम जर आठवत असेल, तर ऑक्सिजन याच्यामध्ये असतात टोटल 8 इलेक्ट्रॉन. 8 इलेक्ट्रॉन म्हणजे पहिल्या याच्यात 2, दुसऱ्या याच्यात 6. मला सांगा दुसऱ्या ऑर्बिटमध्ये किती पाहिजे असतात? 8 पाहिजे असतात. मग त्याला अजून 2 पाहिजे, तो 2 कुठून घेईल? तर दोघं मिळून शेअर करतील. कसे शेअर करतील पहा. हा पहिला ऑक्सिजन, याला ओ लिहितो मी, आणि ही त्याची पहिली ऑर्बिट. त्यात 2 इलेक्ट्रॉन असतात, पहिले दुसरे. पण याच्यात आपल्याला पहिल्या ऑर्बिटचं घेणं देणं नाही, दुसरी पाहिजे, म्हणून आपण डायरेक्ट दुसरीच ऑर्बिट काढू. कोणती ऑर्बिट काढू? दुसरी ऑर्बिट. मग पहिल्या ऑर्बिटचा इग्नोर. समजा ही याची दुसरी ऑर्बिट आहे. याच्यात 1 2 3 4 आणि किती इलेक्ट्रॉन आहे? 5 6. किती इलेक्ट्रॉन आहे? 6 इलेक्ट्रॉन आहे. सेम असाच एक ऑक्सिजन आहे दुसरा वाला. त्याच्यात पण किती इलेक्ट्रॉन आहे? 6 इलेक्ट्रॉन आहे, आणि त्यात बी 6 असतील. आता या दोघांना काही करून पूर्ण व्हायचंय. या दोघांना काही करून काय व्हायचंय? पूर्ण व्हायचंय. मग हे दोन बिचारे पूर्ण कसे होतील? मग हे काय करतील? असे जवळ जवळ येतील. हा थोडासा जवळ येईल आणि थोडासा हा जवळ येईल, आणि हे बरोबर इलेक्ट्रॉन असे ठेवतील की जेणेकरून दोघांकडे 8 इलेक्ट्रॉन होऊन जातील. पहा तुम्ही, मोजा बरोबर 8 झाले का? जर तुम्ही पाहसान बरोबर, तर 2 2 4 आणि हे 4 8 झाले. 2 2 4 आणि 4 8 झाले. हाय खुश, हाय खुश. मग हा जो बनला, दिस इज कॉल्ड ॲज ऑक्सिजन मॉलिक्यूल O2. मग कसा बनला तो? तर बघा, पहिला ऑक्सिजन, हा दुसरा ऑक्सिजन. यांनी 2 इलेक्ट्रॉन शेअर केले, यांनी पण 2 इलेक्ट्रॉन शेअर केले. झालं का मग? पण जे टिम्मे दाखवायचे बाकी राहिले ते तर दाखवा लागतील ना. हे वरचे 2 इलेक्ट्रॉन 2 2 4 4 इलेक्ट्रॉन, मग याचे हे 2 इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन, याचे हे 2 इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन. झालं काम, खलास. बाकी सोपं होतं. जमलं की नाही? मग आता सांगा लाईन स्ट्रक्चर कसं येईल? तर हा पहिला ऑक्सिजन, हा दुसरा ऑक्सिजन. किती किती इलेक्ट्रॉन शेअर केले? 2 2. मग 2 इलेक्ट्रॉन शेअर केले म्हणून 2 लाईन काढून द्यायचे, आणि बाकीचे टिंबे तर आहेच. 1 2 3 4 1 2 3 4, वरचे 2 खालचे 2, वरचे 2 खालचे 2, वरचे 2 खालचे 2. समजलं का? मग ऑक्सिजनचं स्ट्रक्चर विचारू शकता, किंवा आता हायड्रोजन नायट्रोजनचं विचारतील तर लक्षात ठेवा, ऑक्सिजन 2 इलेक्ट्रॉन शेअर करतो, हायड्रोजन 1 इलेक्ट्रॉन शेअर करतो, नायट्रोजन 3 इलेक्ट्रॉन शेअर करतो, आणि तुमचा जो कार्बन आहे तो 4 इलेक्ट्रॉन शेअर करतो, कारण त्याची व्हॅलेन्सी तेवढी आहे. आता नायट्रोजन कसा तयार होईल? तर नायट्रोजन तयार होणं सोपं आहे. पहिला नायट्रोजन, दुसरा नायट्रोजन. नायट्रोजनचा तुमचा ऍटॉमिक नंबर असतो मस्त 5. 5 म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, दुसऱ्या 7. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये किती असतात? त्याचे 5 इलेक्ट्रॉन असतात. आता 5 इलेक्ट्रॉन आहेत, त्याला किती पाहिजेत? 3 पाहिजेत. मग 3 कुठून भेटतील? तेच हे बा 5 होते याच्याकडे, त्यानं 3 शेअर केले अजून, मग किती झाले? 8 8 दोघांकडे झाले. पाहून घ्या, आता याच्याकडे पण 8 आहे आणि याच्याकडे पण 8 आहे. 6 आणि 2 8, 6 अधिक 2 8. मग बघा, हा नायट्रोजन, हा दुसरा नायट्रोजन, डॉट टाकून आहे. याचे 3 इलेक्ट्रॉन शेअर केले, यानं पण 3 इलेक्ट्रॉन शेअर केले. झालं काम. आणि उरलेले 2 दुसऱ्या साईडवर दाखवून द्या. जे एक्स्ट्रा होते पाहून घे, याच्याकडे 8, याच्याकडे पण 8. लाईन स्ट्रक्चर मध्ये नायट्रोजन नायट्रोजन 3 3 इलेक्ट्रॉन शेअर झाले म्हणून 3 काळ्या काढा, आणि बाकीचे 2 इलेक्ट्रॉन दाखवूनच देऊ आपण. संपलं की नाही? पहा नायट्रोजनचं स्ट्रक्चर. आता हे 3 बेसिक स्ट्रक्चर विचारतात. याच्यासोबत 2 मोठे स्ट्रक्चर विचारतात. एक वॉटरचं विचारतात, किंवा दुसरं स्ट्रक्चर विचारतात मिथेनचं. तर मिथेन म्हणजे कोणाचं? लक्षात ठेवा, मिथेनचा अर्थ होते CH4. आता याचे सगळ्यांचे स्ट्रक्चर मी तुम्हाला शेवटी सांगेलच, पण तुम्हाला लाईन स्ट्रक्चर आणि इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर याचा अर्थ समजला का काय असते? तर मस्त. चलो, आता वॉटरचं मी एक स्ट्रक्चर बनवून दाखवतो. मिथेन इथेन प्रोपेन नंतर सांगेल. चला, वॉटर म्हणजे काय असते? आपला H2O. म्हणजे हा एक ऑक्सिजन होता, याच्यामध्ये 2 4 6 इलेक्ट्रॉन होते. मग यांनी एका हायड्रोजनला बोलावलं ज्याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन होता, आणि आणखीन एका हायड्रोजनला बोलावलं ज्याच्याकडे आणखीन 1 इलेक्ट्रॉन होता. पाहून घ्या, झाले की नाही बरोबर इलेक्ट्रॉन? पहा, जमलं. हे 2 हायड्रोजन, आपण हायड्रोजन जमलं की नाही? पाहून घ्या, H2O म्हणजे एक ऑक्सिजन, आपला एक ऑक्सिजन आणि 2 हायड्रोजन, 1 आणि 1 2. आता हे 2 जेव्हा याच्या जवळ जाऊन बसतील, आणि दोघं बरोबर असे बसतील की जेणेकरून हायड्रोजनला बी 2 2 इलेक्ट्रॉन भेटून जातील, आणि ऑक्सिजनला किती भेटतील? बरोबर 8. पहा, ऑक्सिजनचे 8 कंप्लीट, याचे कंप्लीट, सगळं जमलं. म्हणून हा ऑक्सिजन. मग यांनी काय केलं? यांनी 1 इलेक्ट्रॉन या हायड्रोजन सोबत शेअर केला, एक एक, आणि एक इकडच्या हायड्रोजन सोबत शेअर केला. बाकीचे उरलेले लिहून टाका. उरलेले किती होते? वर 2 खाली 2. मग हे वर 2 खाली 2, तुमचा H2O तयार. सेम O, सिंगल दांडी H, सिंगल दांडी H, आणि उरलेले इलेक्ट्रॉन दाखवून द्यायचे. लाईन स्ट्रक्चर तयार. मग हे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर, हे लाईन स्ट्रक्चर. यातलं कोणतं ना कोणतं एक्झाम मध्ये येईल. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेव जा. समजलं का? समजलं का? समजलं की नाही? कमेंट मध्ये टाका यस सर. ओके, चलो मस्त. आता पुढच्या गोष्टी पहा. मिथेन, इथेन,
मिथेनॉल, वॉटर याचे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर तुमच्या पुस्तकात विचारलेले आहे आणि हे येतात. पण आता मी तुम्हाला पहिले पुरं कार्बन कंपाऊंड चॅप्टर शिकवेल, मग हे मिथेन इथेन समजवेल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला इझिली समजून जातील. चला बाकीचं नंतर. आता पहिली गोष्ट लक्षात ठेवा, कार्बन इज अ व्हर्सटाईल एलिमेंट. का याला व्हर्सटाईल एलिमेंट म्हणतात? कारण हा काय करतो माहितीये का, हा छोट्यात छोट्या कंपाऊंड पासून ते मोठ्यात मोठे कंपाऊंड बी बनवतो. मग कार्बनचं सगळ्यात छोटं वालं कंपाऊंड कोणतं? तर कार्बनचं सगळ्यात छोटं वालं कंपाऊंड आहे आपलं मिथेन. मग जर विचारलं कोण द स्मॉलेस्ट कार्बन कंपाऊंड, तर मिथेन सांगायचं. मिथेन म्हणजे CH4, की एक कार्बन आणि त्याला 4 हायड्रोजन, असं CH4. आणि जर समजा कोण विचारलं की सांगायचं लार्जेस्ट कंपाऊंड कोणतं, सगळ्यात मोठं कंपाऊंड कोणतं बनतं, तर ते मोठं कंपाऊंड कोणतं आहे सध्याशी आपल्याला माहिती असलेलं DNA. तुमच्या बॉडीमध्ये न्यूक्लियस सेल असतो, सेलमध्ये न्यूक्लियस असते, न्यूक्लियसमध्ये DNA असतो. तो DNA कुठं नसतो, कार्बनचा कंपाऊंड आहे. मग हे दोन्ही कार्बनचे कंपाऊंड आहे म्हणून त्याला म्हणतात व्हर्सटाईल एलिमेंट. खूप सारे काही कंपाऊंड म्हणतात. समजले का? मग आता हे कंपाऊंड कसे बनतात, का बनतात, काय रिझन आहे त्याचं, तर सांगतो. त्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे, त्याच्या काहीतरी स्पेशल प्रॉपर्टीज आहे कार्बनच्या, की जिसकी वजह से उसके बहुत सारे कंपाऊंड बनते हैं. तर त्या प्रॉपर्टीज तुम्हाला एक्झाम मध्ये विचारू शकतात की व्हाय कार्बन इज कॉल्ड एज व्हर्सटाईल एलिमेंट. तर ह्या त्याच्या 4 कॅरेक्टरिस्टिक्स आहे. तुम्हाला 2-3 लिहायचे आहे आणि एकदम सोप्या आहे. एवढ्या सोप्या आहे की तुमच्या ते 1 मिनिटात पाठ होऊन जातात. पण त्या जर लवकर पाठ झाल्या तर तुम्हाला काही करायची गरज पडणार नाही. नाही नाही समजलं काय? मस्त. चलो आता पहिली गोष्ट आहे का, पहिलं महत्वाचं काम, कार्बन हॅज अ युनिक ॲबिलिटी टू फॉर्म स्ट्रॉंग कोव्हॅलेंट बॉन्ड विथ अदर कार्बन ॲटम. म्हणजे कार्बन दुसऱ्या कार्बन ॲटम सोबत काय करतो, स्ट्रॉंग कोव्हॅलेंट बनवतो. दिस रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ बिग मॉलिक्यूल. त्याच्यामुळे काय होतं, मोठा मॉलिक्यूल तयार होते. आणि त्याच प्रॉपर्टीला म्हणतात कॅटेनेशन पॉवर. याच्यात मी तुम्हाला 2 गोष्टी शिकवल्या, एक कॅरेक्टरिस्टिक्स पण शिकवलं आणि दुसरी कॅटेनेशन पॉवरची डेफिनेशन पण शिकवली, जी इम्पॉर्टंट आहे. मग ही गोष्ट डोक्यात असू द्या की एक्झाम मध्ये जर विचारलं कॅटेनेशन पॉवर म्हणजे काय, द वन कार्बन ॲटम फॉर्म स्ट्रॉंग कोव्हॅलेंट बॉन्ड विथ अदर कार्बन ॲटम. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड एज कॅटेनेशन पॉवर. समजलं का? मग पाहून घ्या. हा पहिला तुम्हाला एक गोष्ट समजली पाहिजे की एक कार्बन नेहमी 4 बॉन्ड बनवतो, म्हणजे 4 इलेक्ट्रॉन शेअर करतो. किती इलेक्ट्रॉन शेअर करतो तो? 4 इलेक्ट्रॉन. मग 4 इलेक्ट्रॉन शेअर करेल म्हणून 4 काड्या येतील. म्हणून कार्बनला नेहमी 4च काड्या दिसतील, नायट्रोजनला नेहमी 3च काड्या दिसतील, ऑक्सिजनला नेहमी 2च काड्या दिसतील आणि हायड्रोजनला नेहमी एकच काडी असेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. मग पहा, पहिला कार्बन त्यानं जोडला, दुसरा कार्बन त्यानं जोडला, तिसरा कार्बन त्यानं जोडला, चौथा कार्बन त्यानं जोडला, पाचवा कार्बन. तुम्ही असे कितीही लंब मॉलिक्यूल बनवू शकता. चालले पुढे 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 आणि उरलेल्या ठिकाणी हायड्रोजन लावून टाका. पहा, याला 3 काड्या हायड्रोजनच्या, 2 काड्या हायड्रोजन, हायड्रोजन हायड्रोजन, 1 2 3. प्रत्येक कार्बनला 4 काड्या असल्या पाहिजेत. प्रत्येक कार्बनला किती काड्या असल्या पाहिजेत? चौकून 4 काड्या असल्या पाहिजेत. असे मॉलिक्यूल बनत राहतात. मग ही गोष्ट लक्षात राहील का, की कार्बन दुसऱ्या कार्बन सोबत बॉन्ड बनवतो, इज कॉल्ड एज कॅटेनेशन पॉवर. आता दुसरं त्यातलंच प्रॉपर्टी, द कार्बन कंपाऊंड कंटेन ओपन चेन. आता कार्बन कंपाऊंडचे काही काही टाईप आहे. एक आहे ओपन चेन, एक आहे क्लोज चेन. ओपन चेन म्हणजे जे दोन्ही साईडनं मोकळी मोकळी, इट इज कॉल्ड एज ओपन चेन. किंवा जे दोन्ही साईडनं ओपन नसते, अशी क्लोज असते. पहा, पहिला कार्बन दुसऱ्या कार्बनला, दुसरा तिसऱ्याला, तिसरा चौथ्याला, चौथ्या पाचव्याला, पाचवा सहाव्याला आणि सहावा परत पहिल्याला. पहा, क्लोज झालं की नाही. मग जेव्हा अशी चेन असते त्याला म्हणतात क्लोज चेन. मग क्लोज चेन कार्बन ॲटम अँड ओपन चेन आणि दुसरं कोणतं आहे, क्लोज चेन. आता ओपन चेनचे अजून 2 टाईप आहे. एक आहे ही वाली, हिला म्हणतात स्ट्रेट चेन. काय म्हणतात? STARIGST, स्ट्रेट चेन. मग हे आहे तुमची स्ट्रेट चेन. स्ट्रेटचा अर्थ काय होते? सरकी सरकी चेन. पहा, पहिला कार्बन, दुसरा कार्बन, तिसरा कार्बन, चौथा कार्बन, याला म्हणतात स्ट्रेट चेन. दुसऱ्याला म्हणतात ब्रांच चेन. ब्रांच चेन म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा आणि त्याला मधातल्यालाच खाली फाटा फुटला. जेव्हा फाटे फुटतात त्याला म्हणतात ब्रांच चेन. राहील का लक्षात? मग एक असते स्ट्रेट चेन, एक ब्रांच चेन. मग हे लक्षात ठेवायचं की कार्बन कंपाऊंड डिनोट कसे करतात, ओपन क्लोज. क्लोजला सायक्लिक म्हणतात. ओपनचे 2 आहे, एक कसं असते स्ट्रेट चेन, एक कसं आहे ब्रांच चेन. मग ह्या गोष्टी लक्षात ठेवा लागतील तुम्हाला. समजली प्रॉपर्टी? आता दुसरी प्रॉपर्टी लक्षात ठेवा. दुसरी प्रॉपर्टी कोणती याची, द 1 2 or 3 कोव्हॅलेंट बॉन्ड कॅन टुगेदर टू कार्बन ॲटम. म्हणजे 2 कार्बन ॲटम मध्ये कधी कधी सिंगल बॉन्ड बनतो, कधी कधी डबल बॉन्ड बनतो, कधी कधी ट्रिपल बॉन्ड बी बनतो. आणि दिस बॉन्ड्स कॉल्ड एज सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड किंवा डबल कोव्हॅलेंट बॉन्ड किंवा ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड. म्हणून लक्षात राहील का, की कार्बन कार्बन कधी कधी 1 इलेक्ट्रॉन शेअर करतात. लक्षात ठेवा. पहा, हा कार्बन, याचं इथे ETHANE. इथेनचा अर्थ काय होते, की पहिला कार्बन आणि दुसरा कार्बन याच्यात एकच सिंगल बॉन्ड आहे, म्हणजे दोघांनी एक एक इलेक्ट्रॉन शेअर केला आणि बाकीचे काय होते, मग बाकीचे हायड्रोजन होते. मग हा झाला तुमचा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. तसंच हा झाला मग सिंगल बॉन्ड. आता डबल बॉन्ड, ETHENE म्हणजे एक कार्बन दुसरा कार्बन, याच्यात डबल बॉन्ड होता, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन शेअर केले. मग आता उरले किती, 2 इलेक्ट्रॉन उरले. मग हा 2 इलेक्ट्रॉन हायड्रोजन इथं, 2 इथं. कारण आपल्याला माहिती आहे एका कार्बनला किती काड्या असतात, फक्त 4. मग 1 2 3 4 बस 4 काड्या.
याला किती आहे 1 2 3 4, मग हा झाला कार्बन कार्बन डबल बॉन्ड. कधी कधी कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतो. मग ट्रिपल बॉन्ड म्हणजे कार्बन कार्बन 1 2 3, मग याला एकच हायड्रोजन लागेल फक्त, कारण ऑलरेडी 3 काळ्या झाल्या, ही चौथी काळी. हा झाला इथाईन. मग लक्षात ठेवायचं की कार्बन कार्बन कधी सिंगल बॉन्ड बनवतात, कधी डबल बॉन्ड बनवतात, कधी कधी ट्रिपल बॉन्ड बनवतात. आणि याच्यावर खूप महत्वाचं कामाची गोष्ट मी तुम्हाला आता याच्या पुढे सांगतो, ती खूपच महत्वाची आहे. ते कोणती सांगतो, चला पटकन पहा. कार्बन कार्बनचा जो सिंगल बॉन्ड बनतो, डबल बॉन्ड बनतो, ट्रिपल बॉन्ड बनतो, ती गोष्ट माहित पडली. चलो एवढं संपलं. आता प्रॉब्लेम काय सांगतो, एक पहा. कार्बन स्वतःसोबत तर बॉन्ड बनवतोच, कार्बन कार्बन सोबत, पण तो बाकीच्यांसोबत पण बॉन्ड बनवतो. जसा हायड्रोजन सोबत बनवतो, तसा क्लोरीन सोबत बनवतो, तसा ब्रोमीन सोबत बनवतो, तसा सल्फर सोबत बनवतो, तसा नायट्रोजन सोबत बनवतो, तसा हॅलोजन सोबत बनवतो. मग त्याच्यावर खूप सारे ऑप्शन आहे. म्हणून कार्बन हा टेट्राव्हॅलेंट आहे. टेट्राचा अर्थ होते 4, मोनो म्हणजे सिंगल, बायव्हॅलेंट म्हणजे 2, ट्रायव्हॅलेंट म्हणजे 3, आणि 4ला ट्रायव्हॅलेंट, 4 व्हॅलेंट नाही म्हणत, त्याला म्हणतात टेट्राव्हॅलेंट, मग 4 व्हॅलेंट. 1 कार्बन कॅन फॉर्म बॉन्ड विथ 4 अदर ॲटम. तो कार्बन सोबत बनवू शकतो, दुसऱ्या सोबत बनवू शकतो. म्हणून याचे खूप सारे बॉन्ड बनतात. म्हणजे पहा, कधी कधी तो सिंगल शेअर करतो, डबल शेअर करतो, ट्रिपल शेअर करतो, चौथा करतो, पाचवा करतो. त्यामुळे त्याच्यावर एवढे ऑप्शन आहे की तो खूप सारे बॉन्ड तयार करू शकतो. मग हा तिसरा पॉईंट लिहायचा. नंतर लिहायचा एक लास्ट पॉईंट, कोणता, शेवटचा, की आयसोमेरिझम. आता आयसोमेरिझम काय असते मी तुम्हाला सांगतो. याच्याबद्दल एक महत्वाचं सांगतो. आयसोमेरिझमची डेफिनेशन एक्झाम मध्ये येऊ शकते. आता कसं पहा, आता जर मी म्हटलं C4H10, हे एक स्ट्रक्चर आहे, याला ब्युटेन म्हणतात. काय म्हणतात, ब्युटेन, BUTAN, ब्युटेन, C4H10. अजून मी लिहितो C4H10, याचं नाव बी ब्युटेन आहे, BUTAN, ब्युटेन. पण हे पहा, पहिला कार्बन, दुसरा कार्बन, तिसरा कार्बन, चौथा कार्बन, त्याला लावले मी हायड्रोजन 3, मग लावले 2, 5, मग लावले 2, 7, मग लावले 3, किती झाले, बरोबर 10. पहा C4H10. आता पहा 1 2 3, चौथा कार्बन मी खाली घेतो. मग खाली घेतल्यामुळे याला हायड्रोजन पहा किती लागतील, याला पण तेवढेच हायड्रोजन लागतील. चेक करून घ्या, सगळ्या कार्बनला 3 3 काळ्या झाल्या, 4 4 काळ्या झाल्या का, झाल्या. पण हे स्ट्रक्चर आणि हे स्ट्रक्चर सेम आहे का, मग हा झाला त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, मॉलिक्युलर. आणि हा झाला त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला, STRUCTURAL. मला फक्त एक गोष्ट सांगा, या दोघांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले कसे आहे, तुम्ही म्हणता सेम आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युले कसे आहे, अलग अलग आहे, कारण सेम सेम हे नाहीये. मग ही गोष्ट लक्षात ठेवा की चौथी प्रॉपर्टी आहे आयसोमेरिझम. म्हणजे याच्यात एवढे फॉर्म्युले बनतील, पाहून घ्या, प्रत्येकाचं कंपाऊंड वाढलं. मग कसं वाढलं, तर आयसोमेरिझम मुळे इज अन वन मोर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कार्बन कंपाऊंड विच इज रिस्पॉन्सिबल फॉर लार्ज नंबर ऑफ कार्बन कंपाऊंड. कार्बनचे एवढे मोठे कंपाऊंड आहे, त्याचं कारण आयसोमेरिझम पण आहे. आयसोमेरिझमची डेफिनेशन लक्षात ठेवा. कोणती डेफिनेशन आहे, पटकन सांगा लवकर. मग स्ट्रक्चरल आयसोमेरिझमची डेफिनेशन काय आहे, होऊन राहिलं कधी कधी सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला, की असे कार्बन कंपाऊंड ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा असतो, सेम, बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला, CTURAL, स्ट्रक्चरल फॉर्म्युला, इज कॉल्ड एज स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. The property of carbon compound due to which they have same molecular formula but different structural formula. This property is called as structural isomerism. त्याला म्हणतात स्ट्रक्चरल आयसोमेरिझम म्हणतात. मग नाव सेम आणि दिसायला अलग अलग, इज कॉल्ड एज स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. राहील का लक्षात. मग आता हे जे आपण प्रॉपर्टी शिकलो, ह्या प्रॉपर्टीज बद्दल आपल्याला पुढे शिकायचंच आहे. बट ह्या 4 प्रॉपर्टी लक्षात ठेवजा. कधी लिहायच्या ह्या, जर त्यांनी असं विचारलं की एक्सप्लेन व्हाय कार्बन इज कॉल्ड एज व्हर्सटाईल एलिमेंट, त्या 4 प्रॉपर्टी छापायच्या, राहतील लक्षात. एकदा याची पीपीटी पाठवून देतोय, चर्याच्या प्रॉपर्टी लिहून घ्या वरच्या. हे एवढ्या काही कामाच्या नाहीये, बट कामात पडतील धीरे धीरे. आता तुम्हाला शिकायचं आहे मेन टॉपिक, इज कॉल्ड एज हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन म्हणजे, तर हायड्रोकार्बन म्हणजे त्याचं म्हणणं आहे, हायड्रो म्हणजे आपला H आणि कार्बन म्हणजे आपला C. मग H आणि C वाले जेवढे कंपाऊंड असतील त्या सगळ्यांना आपण काय म्हणतो, हायड्रोकार्बन म्हणतो, सिंपल साध्या भाषेत. मग आता हायड्रोकार्बनचे 2 टाईप असतात. किती टाईप असतात हायड्रोकार्बनचे, 2. मी तुम्हाला पहिल्यांदा सगळ्याचा स्ट्रक्चर समजून सांगतो, जेणेकरून तुम्ही पुढे लिहायला मोकळं होता. तर हायड्रोकार्बन HYDRO, हायड्रोकार्बन चे किती टाईप असतात, 2 टाईप असतात. पहिला टाईप आहे त्याचा सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, SATURATED. हा जो चार्ट काढून देतोय, हा चार्ट एक्झाम मध्ये आला होता. पहिला आहे सॅच्युरेटेड, दुसरा आहे अनसॅच्युरेटेड, SATURATED. पहिला कोणता हायड्रोकार्बन आहे, सॅच्युरेटेड. दुसरा हायड्रोकार्बन कोणता आहे, अनसॅच्युरेटेड. आता सॅच्युरेट मध्ये काय असते, तर याच्यामध्ये असते कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. यात काय असते, कार्बन कार्बन मध्ये कोणता बॉन्ड असते, नेहमी सिंगल बॉन्ड.
मग जो बी सिंगल बॉन्ड वाला कार्बन कार्बन असेल, आपण शिकलो कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड बनवते, डबल बॉन्ड बनवते, ट्रिपल बॉन्ड पण बनवते. मग सिंगल बॉन्ड जर तुम्हाला कुठे दिसला तर बिंदास तो कोण आहे, सॅच्युरेटेड. पण जर तुम्हाला सिंगल बॉन्डच्या जागी कार्बन कार्बन मध्ये जर चुकून कधीतरी जर सिंगलच्या जागी सिंगल न दिसता दोन कार्बनच्या मधात दोन काळ्या दिसल्या तर त्याला म्हणतात कार्बन कार्बन डबल बॉन्ड. किंवा कार्बन कार्बन मध्ये जर तीन काळ्या दिसल्या तर कार्बन कार्बन कोणता बॉन्ड असते, ट्रिपल बॉन्ड. तर हे दोन्ही टाईप कोणाचे येतात, अनसॅच्युरेटेड. मग सिंगल बॉन्ड सॅच्युरेटेड, मल्टिपल बॉन्ड म्हणजे डबल किंवा ट्रिपल तर अनसॅच्युरेटेड. आता लक्षात ठेवायचं कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड जर असला तर याचं नावाला म्हणतात अल्केन. काय म्हणतात त्याला, अल्केन. जर समजा डबल बॉन्ड असला तर याला म्हणतात अल्के ई. मग पहा एल के सेम आहे, अटी लागलं ए अटी काय लागलं ई. आणि जर ट्रिपल बॉन्ड असला तर याला म्हणतात ALK YNE. मग ही गोष्ट लक्षात ठेवा, सिंगल बॉन्ड ANE, डबल बॉन्ड ENE, ट्रिपल बॉन्ड काय असतो YNE. आता याचे फॉर्म्युले बी आहे जे मी आताच सांगून देतो, आताच पाठ करा. की जेव्हा कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड असेल, डबल बॉन्ड असेल आणि ट्रिपल बॉन्ड असेल तेव्हा तुम्ही कार्बन किती आहे त्याच्यावरून ओळखू शकता की हायड्रोजन किती आहे. एक लक्षात ठेवा, कार्बनचा बॉन्ड जेवढे कमी हायड्रोजन तेवढे जास्त. कारण इकडे बॉन्ड वाढला किती काय हायड्रोजन कमी होत जातील. म्हणून लक्षात ठेवा की जेव्हा बी कार्बन जर N असतील तर हायड्रोजन असतात दुप्पट प्लस 2. दुप्पट प्लस 2 म्हणजे डबल प्लस 2. म्हणजे जर हे 4 असतील तर 4 दुने 8, 8 आणि 2 10 हायड्रोजन असतील. याच्यामध्ये काय असतं, जेवढे कार्बन असतील त्याच्या दुप्पट हायड्रोजन असतात. मग डबल बॉन्ड मध्ये दुप्पट असतात, सिंगल बॉन्ड मध्ये दुप्पट पेक्षा जास्त 2 असतात. मग ट्रिपल बॉन्ड मध्ये काय असतील तर दुप्पट हायड्रोजन कार्बनच्या किती असतात, दुप्पट -2. मग पाहून घ्या, तिन्ही फॉर्म्युले सोपे आहेत. जनरल फॉर्म्युला म्हणतात त्याला दुप्पट, दुप्पट प्लस 2, दुप्पट -2. हा चार्ट पाठ करून ठेवा. हा चार्ट पाठ झाला की तुम्हाला इकडे आणतो मी, की आता डेफिनेशन जर विचारलं तर लिहायला काहीतरी पाहिजे ना. म्हणून लक्षात ठेवा की सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे काय. इन हायड्रोकार्बन 4 व्हॅलेन्सीज ऑफ कार्बन. कार्बनचे जे 4 व्हॅलेन्सी असतात, हा ऍटम आर सॅटिस्फाय ओनली सिंगल बॉन्ड. त्याच्यामध्ये त्या 4 व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करताना कार्बन कार्बन मध्ये कोणता बॉन्ड असेल, सिंगल बॉन्ड असेल, सच कंपाऊंड इज कॉल्ड एज सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. तशाला म्हणतात सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. एक्झाम्पल काय त्याचं, अल्केन. मग ही गोष्ट लक्षात ठेवा, कार्बन कार्बन मध्ये जेव्हा जेव्हा सिंगल बॉन्ड असेल त्याला काय म्हणतात, अल्केन. ANE. कार्बन कार्बन मध्ये एकच काडी दिसली तर हा झाला तुमचा सिंगल बॉन्ड. राहील का लक्षात. मग आता अनसॅच्युरेटेड म्हणजे काय, तर ज्याच्यात डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असतो. मग कार्बन कंपाऊंड हॅव्हिंग डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड बिटवीन 2 कार्बन ॲटम इज कॉल्ड एज अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. मग याचं एक्झाम्पल काय लिहिसाल, एक लिहिसाल अल्किन्स म्हणजे आपला डबल बॉन्ड, आणि अल्काइन्स म्हणजे आपला कोणता बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड. डबल असला तर अल्केन, ट्रिपल असला तर अल्काइन. राहील का लक्षात. मग या दोन का दिल्या मी, तर डेफिनेशन, कारण एक्झाम मध्ये विचारलं होतं व्हॉट इज सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. डेफिनेशन साठी सिंगल बॉन्ड, सॅच्युरेटेड, डबल ट्रिपल बॉन्ड, अनसॅच्युरेटेड. आता मोस्ट इम्पॉर्टंट, आता आपल्याला माहित पडलं की सिंगल बॉन्ड असलं की मागणं ANE असते, डबल बॉन्ड असलं की ENE असते, ट्रिपल बॉन्ड असलं की YNE असते. म्हणजे आपल्याला मागचं जे बुड असते, शेफ्टी असते, ती आपल्याला समजली की सिंगल बॉन्ड दिसलं की ANE म्हणायचं, डबल बॉन्ड म्हटलं की ENE म्हणायचं, ट्रिपल बॉन्ड असलं की YNE म्हणायचं. टाका एकदा कमेंट मध्ये, सिंगल ANE, डबल ENE, ट्रिपल YNE. पण कार्बन किती आहे त्याच्यावरून मी त्याचं समोरचं नाव ठरते. तर जर समजा तुमच्या कार्बन कंपाऊंड मध्ये एकच कार्बन आहे, किती कार्बन आहे, एक, तर त्याचं नाव असते मिथ. त्याचं नाव काय असते, मिथ. एवढं लक्षात ठेवा, METH. काय असते, मिथ. जर तुमच्या याच्यात 2 कार्बन असले, कार्बन कार्बन किती कार्बन आहे, 2 कार्बन, तर त्याचं नाव असते इथ. ETH लक्षात ठेवा, काय ETH. कारण की मागणं ANE लागणारच आहे सिंगल बॉन्डचा, डबल बॉन्ड असला तर ENE लागेल, ट्रिपल बॉन्ड असला तर YNE लागेल. ते मागचं बदलेल पण समोरचं लक्षात ठेवा. जर 3 कार्बन असले तर त्याचं नाव असते प्रोप. आता ही पुरी सिरीज मला कमेंट मध्ये पाहिजे तुमच्याकडून, नसली तर पुढचा व्हिडिओ येणारच नाही कधी. 4 कार्बन असले तर त्याला म्हणतात ब्यूट. बट्ट नाही म्हणायचं त्याला, ब्यूट म्हणायचं. 5 कार्बन जर दिसले त्याला म्हणायचं पेंट. 6 कार्बन दिसले तर त्याला म्हणायचं हेक्स. आणि इथपर्यंतच लक्षात ठेवायचं, कारण पुढचं काही कामात पडणार नाही तुमच्या यावर्षी तरी, पण पुढे काळापर्यंत म्हणून हेप्ट, त्याच्या पुढे काळापर्यंत म्हणून 8 साठी ऑक्ट, 9 साठी NON नोन, आणि 10 साठी असेल तुमचा DEC डेक. पाहून घ्या, समजलं का, गोष्ट राहील का लक्षात. मग मिथ, इथ, प्रोप, ब्यूट, पेंट, हेक्स, हेप, ऑक्ट, नोन, डेक. राहील लक्षात. मग हेच आहे, 10 कार्बन साठी 10 तयार आटम. मग आता तुम्हाला कोणताही कार्बन कंपाऊंड ओळखता येतो, कसा ओळखसान, तर हेच
कार्बन पाहायचे, जेवढे कार्बन असतील त्याच्यानुसार हे नाव लिहायचं. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असला तर एनी लावायचा, मग डबल बॉन्ड असला तर ईएनी लावायचा, ट्रिपल बॉन्ड असला तर वायनी लावायचं. पहा बरं किती सोपं होतं. सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड, पटकन सांगा, समजलं का? मग हा वाला चार्ट जर असा एक्झाम मध्ये आला आणि त्याच्यात जर तुम्हाला अशा ब्लॅक अँड म्हणजे अर्ध्या अर्ध्या डब्या दिले आणि असं जर दिलं, कारण हे एक्झाम मध्ये येऊन आलेलं आहे, तर तुम्हाला लिहिता येईल का? पटकनी सांगा, पटकनी सांगा, लवकर सांगा, लिहिता येईल का? अरे बोला काहीतरी, हो नाही सांगा. मी तुम्हाला हे डब्बे का काढून देतोय? जेणेकरून तुम्ही लिहिलं पाहिजे काहीतरी. सांगा पटकनी, लिहिता येईल का? अरे हो नाही काहीतरी बोलता की नाही आता? कमेंट मध्ये टाका की सर इथं हे येईल, 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 इथं हे येईल. काय येईल सांगा, लवकर लवकर बोला की कुठं काय येईल. मग हा वाला चार्ट एक्झाम मध्ये येण्यासाठी उत्सुक आहे. याच्या खाली एक्झाम्पल बी येऊ शकतात की एक्झाम्पल, याचं नाव एक्झाम्पल असेल ETHANE. मग याचं एक एक्झाम्पल सांगा, याचं एक एक्झाम्पल सांगा. मग याच्या एक्झाम्पलला आपण F म्हणू, याच्या एक्झाम्पलला आपण G म्हणू. चला एक्झाम्पल सांगा सगळ्यांचे पटापट पटापट. याचं इथे नाही तर याचं काय असेल ENE वालं, याचं YNE वालं. संपलं. मग हा चार्ट एक्झाम मध्ये आला होता 3 मार्क्स साठी 2 वेळेस. सो इस बार भी आने के चांसेस ज्यादा है, तो ज्यादा है तो है. आता पहा, आपण मगाच पाहिलं की कार्बन कंपाऊंड आपण 3 टाइप मध्ये दाखवतो, स्ट्रेट चेन, ब्रांच चेन किंवा सायक्लिक. मग आता जे स्ट्रेट चेन असते ते असं सरकं सरकं असते, सगळे कार्बन सरळ 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 सरळ. ब्रांच चेन मध्ये सरके सरक्या कार्बनला एक मधातच फाटा फुटलेला असतो, इट्स कॉल्ड एज ब्रांच चेन. आणि रिंग ऑफ कार्बन, ज्याच्यामध्ये कार्बन बरोबर कसे असतात, असे रिंग मध्ये असतात. पहा रिंग मध्ये दिसले. मग हे 3 टाइप ऑफ स्ट्रक्चर आहे कोणाचे, कार्बनचे. आता या 3 टाइप स्ट्रक्चर मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा बी तुमचं स्ट्रक्चर स्ट्रेट चेन असेल त्याच्या नावासमोर N लावतात, लावायची गरज नाही, फक्त लक्षात ठेवा. याच्या नावासमोर आयसो लावतात आणि याच्या नावासमोर मोस्टली CYCLO सायक्लो लावतात. मोस्टली हे नावाची गरज नाही. काही काही ठिकाणी याचे खूप सारे अपवाद आहे, कधी कधी लावतात कधी लावत नाही, पण टेन्शन खूप सारं आहे. पण सध्या एवढं लक्षात ठेवा, N, आयसो आणि सायक्लो जर कुठं आलं आणि तुम्हाला वाटलं की हे काय आहे नवीन, तर माहिती असतो N म्हणजे स्ट्रेट चेन असतो, आयसो म्हणजे हावाला आणि सायक्लो म्हणजे गोलवाला. एवढी लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक आहे, बाकी काही नाही आहे. आता जर समजा असं काहीतरी तुम्हाला देऊन टाकलं तर लक्षात ठेवा, स्ट्रेट चेन म्हणजे कोणते, सरके सरके वाले. ब्रांच चेन म्हणजे सरक्याला लावलेलं असते तिरपत, त्याच्यावाले मी हे तुम्हाला याच्यात दाखवतोय. तुम्हाला असं वाटलं पाहिजे की हो सर पुस्तकातलं शिकवत आहेत, नाही तर कधी कधी पोरं म्हणतात सर कुठचं शिकून राहिले. आता पहा, सायक्लो म्हणजे काय असते, ज्याच्यामध्ये पुरे कार्बन गोल गोल असतात, इट्स कॉल्ड एज सायक्लो. जमले की नाही तिन्ही. याचे काही एक्झाम्पल पाठ नका करू, काहीच नका करू. फक्त याच्यातलं एक पाठ करा, ते म्हणजे बेन्झीनचं स्ट्रक्चर. म्हणजे हा वाला स्ट्रक्चर जो आपल्या याच्यात खूप महत्वाचा आहे, त्याला म्हणतात बेन्झीन, C6H6. मग तुम्ही म्हणसाल सर हे तर कोणत्या मिथे त्या अल्केन अल्किन अल्काईन कोणातच येत नाही बाळा. अल्केन अल्किन अल्काईन ते सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड स्ट्रेट चेन साठी आहे. हे सायक्लिक आहे, याच्यात तो वाले रूल लागत नाही, मग ते वाला टेन्शन घ्यायचं नाही, हे वेगळे आहे. आता बेन्झीन लक्षात ठेवा, बेन्झीनचा फॉर्म्युला काय आहे, C6H6. याच्यात काय असतं सांगून देतो. पहिले पहा, एक कार्बन, दुसरा कार्बन, तिसरा कार्बन, चौथा कार्बन, पाचवा कार्बन, सहावा कार्बन. एका एका कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड, दुसऱ्यात डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड. असं जेव्हा स्ट्रक्चर दिसेल तेव्हा त्याला म्हणतात बेन्झीन सारखं स्ट्रक्चर. मग याला एक एक हायड्रोजन, कारण एक एकच काळी उरली, कारण ऑलरेडी 3 काळ्या झालेल्या आहे. मग हे जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय असं, याला म्हणतात बेन्झीनचं स्ट्रक्चर. तर द स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन हे एक्झाम मध्ये आलं होतं. तर कसं काढतात, 6 कार्बन काढायचे हेक्सागॉन सारखे, एक बॉन्ड सिंगल, एक बॉन्ड डबल, एक बॉन्ड सिंगल, एक बॉन्ड डबल, एक बॉन्ड सिंगल, एक बॉन्ड डबल. जमलं का? मस्त. मग ही गोष्ट लक्षात ठेवा, बेन्झीन इज अ सायक्लिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सायक्लिक पण आहे, अनसॅच्युरेटेड आहे, कारण डबल बॉन्ड आहे. आता देर आर 3 अल्टरनेट डबल बॉन्ड इन द 6 मेंबर्ड रिंग स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन. मग जे रिंग स्ट्रक्चर आहे, 6 कार्बनचं जे रिंग स्ट्रक्चर आहे, त्याच्यात अल्टरनेट डबल बॉन्ड आहे. अल्टरनेट म्हणजे एक सिंगल आहे, एक डबल आहे, सिंगल आहे, डबल आहे, असे 3 डबल बॉन्ड आहे. द कंपाऊंड हॅव्हिंग दिस कॅरेक्टरिस्टिक्स. आता असं स्ट्रक्चर तुम्हाला ज्याही कंपाऊंड मध्ये दिसेल, आता याच्यासारखे खूप सारे कंपाऊंड असतील ज्यात सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड असं दिसेल, त्या सगळ्या कंपाऊंडला कंबाईनली काय म्हणतात, तशा कंपाऊंडला म्हणतात अरोमॅटिक कंपाऊंड. अरोमॅटिक म्हणायचा, अरोमॅन्टिक नाही. काय ते? अरोमॅटिक कंपाऊंड. मग अरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे काय, तर असे कार्बन कंपाऊंड जे बेन्झीनशी रिझेंबल करतात, तशा कार्बन कंपाऊंडला आपण काय म्हणतो, अरोमॅटिक कंपाऊंड. मग याची डेफिनेशन आली तर लिजा, काय लिसान हे लिजा की देर आर 3 अल्टरनेट डबल बॉन्ड in the ring structure of 6 carbon atom in the benzene.
द कंपाऊंड हॅव्हिंग सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स इज कॉल्ड ॲज अरोमॅटिक कंपाऊंड. मग ज्याला बी असं कॅरेक्टरिस्टिक्स असेल सिंगल डबल वालं त्याला म्हणतात अरोमॅटिक कंपाऊंड. राहील का लक्षात? मस्त. आणि आयसोमेरिझम ही गोष्ट पक्क्यात पाठ करा. याला मी 2025 करून देतोय. IMP ठेवा. आलं तर 3ला 2ला काही बी येऊ शकतो. मग द फिनॉमिनॉन इन विच कंपाऊंड हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला, स्ट्रक्चर अलग अलग असतं बट सेम केमिकल फॉर्म्युला, पण सेम केमिकल म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला इज कॉल्ड एज स्ट्रक्चर आयसोमेरिझम. एक्झाम्पल म्हणजे लिहायचा ब्युटेन. एक लिहायचा एन ब्युटेन, एक लिहायचा आयसोब्युटेन. एन म्हणजे स्ट्रेट वाला आणि आयसो म्हणजे फांदीवाला. समजलं? मग ही गोष्ट पाठ करून ठेवा. मग ब्युटेन एक्झाम्पल मध्ये हे पाठ करून ठेवा. इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट. आता तुमचं जवळपास कार्बन ॲटमचं बेसिक संपलं. आता लागेल तुमच्या कार्बन ॲटम मध्ये शिल्लकचा ॲटम. शिल्लकचा ॲटम म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा तुमचे कार्बन. हायड्रोकार्बन म्हणजे कोण आहे? हायड्रोजन कार्बन. पण जर समजा आपण हायड्रोजन काढला आणि त्याच्या जागी मी दुसराच कोणता तरी नवीन टाकला तर तो जो नवीन ॲटम असेल इज कॉल्ड ॲज हेटेरो ॲटम. त्यानंतर त्याला हेटेरो ॲटम. हेटेरो ॲटम इज एनी ॲटम अदर दॅन कार्बन अँड हायड्रोजन. मग कार्बन हायड्रोजन सोडून जो दुसरा कोणी बिन इज कॉल्ड एज हेटेरो ॲटम. द ॲटम ऑफ द कंपाऊंड सबस्टिट्यूट. तो जो बी ॲटम असेल किंवा त्या कंपाऊंड मधला काय केलं तो सबस्टिट्यूट केलं, रिप्लेस केलं. कोणाला? वन ऑर मोर हायड्रोजन ॲटम. तो त्यातल्या हायड्रोजन ॲटमला रिप्लेस करेल इन द हायड्रोजन चेन. त्या हायड्रोजन चेन म्हणून मग आपल्याला कोणकोणते हेटेरो ॲटम आहेत? आपल्याला 3 टाईपचे हेटेरो ॲटम आहेत. किती टाईपचे हेटेरो ॲटम आहे? 3 टाईपचे. पहिले हॅलोजन. हॅलोजन माहिती आहे ना? ग्रुप नंबर 17. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन ते वाले. नंतर आहे ऑक्सिजन. हा हेटेरो ॲटम आहे म्हणजे हायड्रोजनच्या जागी ऑक्सिजन येत असतो किंवा नायट्रोजन आहे. म्हणजे काय? ऑक्सिजन. तिसरा कोणता आहे? नायट्रोजन. NITROGN. मग कोण जर विचारलं की व्हॉट इज हेटेरो ॲटम तर मग ते लिहायचं की इन हायड्रोकार्बन अँड हेटेरो ॲटम इज एनी ॲटम अदर दॅन हायड्रोजन अँड कार्बन. फॉर एक्झाम्पल हॅलोजन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन. राहतील हेटेरो ॲटम लक्षात. आता हेटेरो ॲटम का लावायचे? काय गरज आहे? शिल्लकचा ऑक्सिजन का चिपकवायचा? तुम्हाला सांगतो. जर समजा साधा आहे मिथेन आणि त्यातला तुम्ही एक हायड्रोजन काढला आणि त्याच्या जागी ऑक्सिजन आणि हायड्रोजन चिपकवला म्हणजे OH चिपकवला तर मिथेनचं बनते तुमचं मिथेनॉल. इथेनचं बनते तुमचं इथेनॉल. म्हणजे त्याच्या प्रॉपर्टीज बदलून जातात. मग माहित पडलं का? म्हणजे हे तुम्ही जे हेटेरो ॲटम लावता या हेटेरो ॲटममुळे तुमच्या कार्बन कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज बदलतात आणि अशा हेटेरो ॲटमला म्हणतात फंक्शनल ग्रुप. अशा हेटेरो ॲटमला काय म्हणतात? फंक्शनल ग्रुप. म्हणजे हे हेटेरो ॲटम होते हेच फंक्शनल ग्रुप आहे. फक्त कधी जर ते त्या केमिकल कंपाऊंडच्या त्या कंपाऊंडच्या केमिकल प्रॉपर्टीज काय करत असतील? बदलत असतील. मग फंक्शनल ग्रुपची डेफिनेशन तर येणारच येणार कारण यातल्या डेफिनेशनच येणार. मग लक्षात ठेवा द कंपाऊंड acquired स्पेसिफिक केमिकल प्रॉपर्टीज. या कार्बन कंपाऊंडला स्पेसिफिक केमिकल प्रॉपर्टीज येतात ड्यू टू द हेटेरो ॲटम. कोणामुळे येतात? हेटेरो ॲटम मुळे. पण कधी कधी हेटेरो ॲटम एकटा नसते, ते ग्रुप मध्ये येतात. मग ड्यू टू हेटेरो ॲटम एक तर एका ॲटम मुळे ऑर द ग्रुप ऑफ ॲटम कंटेनिंग हेटेरो ॲटम. आता पहा जर समजा फक्त क्लोरीन आला तर याला तुम्ही म्हणसाल हेटेरो ॲटम. पण जर असं आलं COOH तर हा ग्रुप ऑफ ॲटम आहे ज्याच्यामध्ये हे दोन कोण आहे आपले? हेटेरो ॲटम. म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता? ऑर द ग्रुप ऑफ ॲटम कंटेन हेटेरो ॲटम की ज्याच्यामध्ये कोण आहे? आपला हेटेरो ॲटम आहे. इररेस्पेक्टिव्ह लेंथ ऑफ अँड नेचर ऑफ द कार्बन चेन. त्याला फरक पडत नाही हेटेरो ॲटमला की कार्बन किती लंबा आहे. तो 2 कार्बनलाही चिपकतो, 4लाही चिपकतो, 10लाही चिपकतो. मग त्याला फरक पडत नाही कार्बन चेन किती लंबी आहे. तशा हेटेरो ॲटमला म्हणतात फंक्शनल ग्रुप. दिस हेटेरो ॲटम ऑर ग्रुप ऑफ ॲटम कंटेनिंग हेटेरो ॲटम. एक तर हेटेरो ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम ज्याच्यात हेटेरो ॲटम असेल अशा ग्रुपला काय म्हणतात? इज कॉल्ड ॲज फंक्शनल ग्रुप. राहील का लक्षात? सांगा मग. मग असे हेटेरो ॲटम की ज्याच्यामुळे कंपाऊंडच्या केमिकल प्रॉपर्टीज बदलतात आणि तशा हेटेरो ॲटमला आपण काय म्हणतो? फंक्शनल ग्रुप. आणि फंक्शनल ग्रुपचे जर एक्झाम्पल विचारले तर फंक्शनल ग्रुप हॅलोजनचे 3 फंक्शनल ग्रुप आहे. हॅलोजनचे कोण कोण आहे? क्लोरीन आहे, एक ब्रोमीन आहे आणि एक आयोडीन आहे. ऑक्सिजनचे 6 आहे टोटल ज्याच्यातले आपल्याला मिनिमम 4 तर शिकणंच आहे. आणि नायट्रोजनचा 1 आहे अमाइन्स. हे लक्षात ठेवू जा. मी हे तुमचे पाठ करून देतो. टेन्शन नको याच्या पुढच्या पेजवर कारण ते पाठ करून दिल्याशिवाय जमणारच नाही. म्हणून पहिला फंक्शनल ग्रुप आहे हॅलोजनचा. कोणाचा आहे? हॅलोजनचा. याचं बद्दल एक लक्षात ठेवा. हॅलोजनच्या फंक्शनल ग्रुप मध्ये क्लोरीन येतो CHLORIN. क्लोरीनला आपण Cl म्हणत असतो तुमच्या माहितीसाठी. Cl. दुसरा येतो ब्रोमीन BROMIN. ब्रोमीन त्याला आपण शांततेत घर बसल्या बसल्या BR म्हणत असतो.
Br, आणि तिसरा आहे तो आयोडीन, IODIN, स्पेलिंग सोडून द्या पण आय म्हणतात त्याला, मग आयोडीन. मग आता हे लागतात कसे, मग हे कसे लागतात सांगतो. जर समजा हा तुमचा मिथेन आहे, सोप्या साध्या भाषेत मिथेन काढू आपण. हा मिथेन. मिथेन का म्हणतात त्याला, कारण कार्बन एकच आहे, मग एक असला की मिथ, आणि सिंगल बॉन्डच आहे म्हणून याला म्हणायचं मिथेन. मग हा तुमचा मिथेन, 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 मिथेन. मग जर मी याच्यातला एक हा काढून टाकला आणि याच्या जागी टाकला जर Cl, तर हा झाला तुमचा आता क्लोरोमिथेन. कारण कोण टाकला आपण, क्लोरीन टाकला, म्हणून क्लोरोमिथेन. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन याचं नाव समोर लिहितात, मग मिथेनच्या समोर लिहायचं क्लोरोमिथेन. मग लक्षात ठेवा की जेव्हा बी हा लागेल, क्रोमो चुकलेला आहे हे तुमच्या पुस्तकातल्या अटी, क्लोरो करा, CHLORO, क्लोरो. मग क्लोरीन लागला की क्लोरो लावायचं नावासमोर. ब्रोमीन जर लागला, हा काढून टाका, याच्या जागी ब्रोमीन लावा. ती म्हणतात सर अटी कशाला, आम्हाला अटीने लावायचं, आम्हाला दुसऱ्या ठिकाणी लावायचं, तुम्ही दुसऱ्या ठिकाणी लावा, तुमची इच्छा. म्हणजे म्हणतो तुम्हाला आयोडीन लावा, तुम्हाला लागेल तिथे लावा. मग हे तिघ जण जर कुठं लागले तर याला म्हणतात ब्रोमोमिथेन, मग आयडोमिथेन, मग अलग अलग टाईपचे मिथेन. समजले का मिथेन. मग हे आहे सगळे सगळे फंक्शनल ग्रुप जे तुमच्या कार्बन कंपाऊंड लागतील. कोणाला लागतील, सिंगल, डबल, ट्रिपल, कोणाला बी. मग समजले तीन. चलो याच्या बाद दुसरा नायट्रोजनचा ग्रुप. नायट्रोजन मध्ये एकच जण आहे, त्याचं नाव आहे अमिने, अमाइन्स म्हणायचं त्याला. काय म्हणायचं, अमाइन्स. त्याचा फॉर्म्युला आहे सिंगल दांडी NH2. आता आपल्याला माहिती आहे नायट्रोजनला 3 काड्या असतात, त्यातली एक काडी हायड्रोजनला आहे, दुसरी काडी बी हायड्रोजनला आहे, मग तिसरी काडी जे खाली आहे ही खाली दांडी कोणालाही चिपकते, कोणाला पण काय होते, चिपकते. समजा हे बघा, हा आहे समजा कार्बन, कार्बनचं हे मस्त स्ट्रक्चर होतं, हा किती मस्त स्ट्रक्चर होतं, हायड्रोजन, 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 हायड्रोजन. सांगा पटकन या स्ट्रक्चरचं नाव काय. तर 2 कार्बन असले की काय म्हणतो आपण, इथ म्हणतो. 2 कार्बन असले काय म्हणतो आपण त्याला, इथ. मग हा झाला तुमचा इथेन. मग इथेनला जर मी NH2 लावून देतो, कोण लावून देतो, NH2, कारण त्याची एक दांडी खाली होती, मग एक दांडी लावून दिली. मग हा पहिला होतो इथेन, हा कोण होता पहिला, इथेन. आता झाला हा तुमचा इथेन, आणि त्याच्या बाद लावायचं अमाइन, मग AMINE. मग हा झाला तुमचा इथेनामाइन. मग पाहून घ्या, याच्यामुळे डायरेक्ट पुरी प्रॉपर्टी काय नावच बदललं. दॅट इज वाय इट इज कॉल्ड एज इथेनामाइन. पण याचं नाव मागून लागत असते, फक्त हॅलोजनचं नाव समोरून लागते, पुढे सांगेल मी तुम्हाला. चला पटकन सांगा. समजा का इथेन कसा चिटकतो, सॉरी अमाइन कसा चिटकतो. आता हे दोन्ही लवकर लक्षात राहतात, पण ऑक्सिजनचे आहे टोटल 6, तर आपण 4च शिकू, कारण 4च कामाचे आहे. कारण एक्झाम मध्ये 4च येऊन राहिले, किती दिवस झाले, बाकी 2 आलेच नाही, म्हणून त्याच्याबद्दल फक्त नावं लक्षात ठेवायचे, बाकीचं सोडून द्या. आता सगळ्यात पहिला आहे अल्कोहोल. अल्कोहोल म्हणजे त्याचा फॉर्म्युला असतो OH. काय असतो फॉर्म्युला अल्कोहोलचा, अल्कोहोल. याचा फॉर्म्युला असतो सिंगल दांडी OH. सिंगल दांडी OH चा अर्थ काय होते, सिंगल दांडी जिथेही असेल तो वाला कुठेही लागतो, तो वाला काय लागतो, कुठेही लागतो. मग हा OH कोणत्याही हायड्रोजनला काढा आणि हायड्रोजनच्या जागी OH लावून द्या, झालं तुमचं अल्कोहोल तयार. मग कोणत्याही कार्बन कंपाऊंडला अल्कोहोल लावायचं झालं तर काय करतात, त्याला OH लावतात. दुसरी गोष्ट, जर समजा कोणत्याही कार्बनला तुम्हाला अल्डेहाइड लावायचं आहे तर त्याला CHO लावायचं. काय करायचं, अल्डेहाइड, HYD, हे पाठ करा, मी जे लिहून देते. अल्डेहाइड लावायचं असलं तर त्याला काय लावायचं, CHO. म्हणजे कोणताही कार्बन, कोणताही कार्बन, त्या कार्बनला पुरं ओपन करायचं, त्याचे सगळे हायड्रोजन काढून घ्यायचे आणि त्या कार्बनला HO लावून द्यायचा, म्हणजे CHO होऊन जात. पण हा नेहमी एंडवरच लागतो, ही गोष्ट लक्षात ठेव जा. अल्डेहाइड नेहमी एंडवरच लागेल. आपल्या स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन शिकणे आपल्याला यावर्षी पुरेचे पुरे, आणि स्ट्रेट चेन मध्ये अल्डेहाइड नेहमी कुठं लागेल, एंडवरच लागेल. एक तर समोर लागेल, एक तर मागे लागेल, म्हणून एक्स्ट्रीम हायड्रोकार्बन, एक्स्ट्रीम कार्बनवरच काय लागेल, हा लागेल, म्हणून कोणत्याही ठिकाणी. आता तिसरी गोष्ट की हा कार्बोझिलिक ऍसिड शिका पहिले. कार्बोझिलिक, XYLIC, कार्बोझिलिक ऍसिड, हा पण एंडलाच लागेल. हा पण कुठं लागते, एंडवर. पण याचा फॉर्म्युला काय आहे, COOH. काय फॉर्म्युला, COOH. मग कोणताही एक तर पहिला एक तर शेवटच्या कार्बनच्या जागी काय असेल, COOH असेल, त्याचं नाव असेल कार्बोझिलिक ऍसिड. आणि शेवटचा याचं नाव आहे कीटॉन. हा मधात लागते, कारण याला 2 काड्या आहे. का 2 काड्या आहे, आपल्याला माहिती आहे कार्बनला असतात टोटल 4 काड्या, त्यातल्या 2 काड्या गेल्या ऑक्सिजनला, कारण ऑक्सिजनला 2 असतात, मग 2च उरल्या. ज्याला दोन्ही एकूण काहीतरी पाहिजे, मग दोन्ही एकूण काहीतरी पाहिजे, म्हणजे याचा अर्थ हा एंडला लागू शकत नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा कुठेही लागतो, एनिवेअर, मधात, समोर, पुढे, मागे, कुठं बी. अल्डेहाइड फक्त एंडवर लागेल, पहिल्या ठिकाणी किंवा शेवटच्या कार्बनले. हा पण एंडला लागेल, पहिल्याला किंवा शेवटच्याला. आणि हा नेहमी मधातच लागेल, मधातच. एंडला पॉसिबल नाहीये, हा एंडला लागू शकत नाही, कारण दोन्ही साईडना कार्बनच्या तिकून तिकून फाटे फुटलेले आहे, आणि त्याला एकूण बी एक कार्बन जोडणं आहे, इकडनं एक कार्बन जोडणं आहे, म्हणून याला जर लावायचं असेल तर मधातच लावावं लागेल. मग ही गोष्ट पाठ ठेवा, कारण हे पुढे खूप काळात पडेल. पटकन सांगा, अल्कोहोल एनिवेअर कुठेही चालेल, अल्डेहाइड
कुठं लागतो तर एंडवर. पहिलं किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड काय असते COOH, तो कुठं लागते एंडला. आणि एक शेवटचा उरला आपला कीटॉन, तो कुठं लागते मधात CO. आता या दोघांचं काय करायचं, दोघांना राहू द्या, डोंट स्टडी करायचा क्वेश्चन नाहीये, कुठंच नाहीये, आपण पुढच्या वर्षी बघू. 11वीत आपल्याला खूप सारं शिकायचं. आता तुम्ही जेवढे बी हायड्रोकार्बन पाहिले, तुम्ही म्हणसान सर एवढे मोठे, तर याला आधी अलग अलग नाव देत. आपण काही वेगळं म्हणू, दुसऱ्या देशात काही वेगळं म्हणत, कुठं काही म्हणत, त्याला असे कॉमन नेम होते, प्रत्येक जण आपापल्यानुसार म्हणे. बट मग त्यांचा विचार आला की आपण सगळ्यांना सारखे नाव देऊ, जेणेकरून ओळखल्या तर गेलं पाहिजे कोणाचं काय नाव आहे, कोण कोण आहे. म्हणून त्याच्यावर आलं एक स्टँडर्ड नाव देण्याची पद्धत. स्टँडर्ड नाव देण्यासाठी म्हणजे नॉमिनेचर करण्यासाठी कार्बन कंपाऊंडची एक संस्था स्थापन करण्यात आली. तिचं नाव म्हणतात IUPAC. याचा फुल फॉर्म विचारलं लक्षात ठेवा. I फॉर इंटरनॅशनल, U फॉर युनियन, P फॉर प्युअर, A फॉर अप्लाइड आणि C फॉर केमिस्ट्री. म्हणून लक्षात ठेवा इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री, याचं पुरं नाव आहे IUPAC. आणि यांनी काय ठेवले, कार्बन कंपाऊंडचे नाव ठेवले. कसे ठेवले तर मेन त्याचं नाव ठेवलं, मेन नाव म्हणजे इथेन, मिथेन, प्रोपेन, ब्युटेन. कार्बन किती आहे त्याच्याहून आणि बॉन्ड किती आहे त्याच्याहून त्याचं पॅरेंट नेम भेटते. कोणतं नाम भेटते आपल्याला, पॅरेंट नेम. पण या पॅरेंट नेम नंतर, कशानंतर, पॅरेंट नेम नंतर त्याच्या एंडिंगला काहीतरी लागेल. एक तर त्याच्या स्टार्टिंगला काहीतरी लागेल, एंडिंगला काहीतरी लागेल, एक तर कुठं लागेल स्टार्टिंगला काहीतरी लागेल. आणि जे एंडिंग आणि स्टार्टिंगला काहीतरी लागेल, एंडिंग किंवा स्टार्टिंगला काय लागेल, काहीतरी लागेल, त्या काहीतरी लागणाऱ्याला म्हणतात सफिक्स किंवा प्रिफिक्स. आणि ते डिपेंड करते आपल्या फंक्शनल ग्रुपवरून. कशावर डिपेंड करते, फंक्शनल ग्रुप. म्हणून तुम्हाला जर ते पाठ असेल की 1 म्हणजे मिथ, 2 म्हणजे इथ, 3 म्हणजे प्रोप, 4 म्हणजे ब्यूट, तर तुम्हाला पॅरेंट नेम अर्ध येते. तुम्हाला जर हे माहिती असेल की सिंगल बॉन्ड असला की ANE, डबल बॉन्ड असला की ENE, ट्रिपल बॉन्ड असला की YNE, तर तुम्हाला पॅरेंट नेम पुरं येते. तुमचे जर सगळे फंक्शनल ग्रुप पार्ट असतील तर मग तुम्हाला हे प्रिफिक्स सफिक्स पण जमून जाईल. म्हणजे तुम्हाला पूरा IUPAC नॉमिनेचर येऊन जाईल आणि त्याच्यावरच दरवर्षी एग्जाम मध्ये क्वेश्चन. पण यहाँ से ध्यान देना शुरू करो, क्योंकि यहाँ से आएंगे इंपॉर्टंट क्वेश्चन. म्हणजे IUPAC नॉमिनेचर तुम्हाला जमलंच पाहिजे. आणि पहिली गोष्ट आहे त्याच्यातली हे तुमचं पाठ करणे. म्हणून लवकर लवकर पाठ करा. कसं नॉमिनेचर लिहायचं हे नाही विचारत, डायरेक्ट लिहा म्हणतात. सॉरी, समजेल का. मग हे पाठ करा डायरेक्ट. 1 कार्बन म्हणजे काय, 2 कार्बन म्हणजे काय, 3 कार्बन म्हणजे काय. दुसरी गोष्ट पाठ करा ती म्हणजे कोणती माहितीये का, कोणती, कार्बन कार्बनचा बॉन्ड. जर तुम्हाला ही गोष्ट माहित पाहिजे की जेव्हा जेव्हा पा याच्यात किती कार्बन आहे पटकनी, 1 2 3, तर याच्या नावासमोर येईल प्रॉप. कार्बन कार्बन मध्ये कोणता बॉन्ड आहे, सिंगल, तर ANE, म्हणजे तो झाला प्रोपेन. दुसरी गोष्ट, 1 कार्बन 2 कार्बन म्हणतात OH लागला, म्हणजे याचं नाव ते सेम नाही येणार, त्याचं नाव काहीतरी अलग आहे. समजते गोष्ट. मग ह्या गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतील. मग कशा शिकसान, मग त्या मी सांगेन. मग एक गोष्ट लक्षात ठेवायची, सिंगल बॉन्ड दिसला की ANE लावायचं. डबल बॉन्ड जर कुठं दिसला, पहा डबल बॉन्ड दिसला का, डबल बॉन्ड दिसला तर इथे ENE लावायचं. काय लावायचं, ENE. आणि जर ट्रिपल बॉन्ड दिसला, पहा कार्बन कार्बनच्या मधात 3 काळ्या दिसल्या, कार्बन कार्बनच्या मधात 3 काळ्या दिसल्या, तर मागणं YNE लावायचं. लक्षात ठेवा. सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड कसा डिसाईड करतात, मला कॉल आला होता यार, हे लोक काय करतील, एक दिवस माझं सगळं बोंबलून टाकतील सर. ही गोष्ट लक्षात राहील का, पटकन सांगा. सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड. सिंगल बॉन्ड ANE, डबल बॉन्ड ENE, ट्रिपल बॉन्ड YNE. ह्या जर गोष्टी माहित पडल्या तुम्हाला, पहिली गोष्ट तर जमली. आता दुसरी गोष्ट आहे फंक्शनल ग्रुपचे शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवणे. तुम्हाला लक्षात ठेवा, क्लोरीनचा शॉर्ट फॉर्म मी आताच सांगितला. काय असते क्लोरीनचा शॉर्ट फॉर्म, CHLOR, क्लोरो असते. ब्रोमीनचा शॉर्ट फॉर्म काय असते, ब्रोमो असते. आणि आयोडीनचा शॉर्ट फॉर्म काय असते, आयडो असते. हे शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा, हेच लागत असतात. मग क्लोरीनसाठी क्लोरो, ब्रोमो आणि आयडो. आणि हे नेहमी समोर लागतात म्हणजे हे सफिक्स लागतात. हॅलोजनचं नाव नेहमी नावाच्या समोर लागते, विच इज कॉल्ड एज सफिक्स. आणि बाकी सगळ्यांचे नाव नावाच्या मागे लागतात. सॉरी उलट झालं, सॉरी, प्रिफिक्स हे नावाच्या समोर लागतं. समोर म्हणजे हे जे पॅरेंट नेम असेल त्याच्या समोर लागेल, मग दॅट इज वाय इट इज कॉल्ड एज प्रिफिक्स. आणि या दोघांचं नाव कुठं लागेल, मागे लागेल, म्हणजे सफिक्स. म्हणजे याच्यात फक्त मागचं नाव लागेल. म्हणून पॅरेंट नेमच्या एक तर समोर नाव लागते, एक तर मागे लागते. समोर लागलं त्याला प्रिफिक्स म्हणतात, जे आपले हॅलोजन असतात. मागे लागलं तर त्याला म्हणतात सफिक्स, जे आपले बाकीचे उरलेले असतील. मग हे नाव लक्षात ठेवा. आता इफ द स्ट्रक्चरल फॉर्म्युला कंटेन फंक्शनल ग्रुप रिप्लेस लास्ट लेटर E. आणि लक्षात ठेवा, जेव्हा बी आपण असं लिहितो PROPANE, तर जेव्हा जेव्हा तुम्ही फंक्शनल ग्रुप म्हणजे फंक्शनल ग्रुप असेल, तेव्हा हा मागचा E लिहायचा नाही.
हे फंक्शनल ग्रुप असले तर मागचा वाला ई गायब करायचा, हे असले तर राहिलाच चालते, मग राहू द्यायचा, पण बाकीच्या फंक्शनल ग्रुपला काढायचा. द कंडेन्स नेम ऑफ द फंक्शनल ग्रुप हॅलोजन इज ऑलवेज अटॅच एज अ प्रिफिक्स. म्हणून हॅलोजनचं नाव नेहमी समोर लागते आणि बाकीच्यांचं नाव कुठे लागते, मागे लागते. एवढं राहील का लक्षात? एक्झाम्पल शिकवेल तेव्हा समजून जाईल. चलो एवढं लक्षात राहिलं, जमेल. मग आता याचे शॉर्ट फॉर्म पाठ करा. शॉर्ट फॉर्म लवकर लवकर शॉर्ट फॉर्म पाठ करा. लवकर मी जे जे सांगतो ते पटापट शॉर्ट फॉर्म पाठ करा लवकर, आताच्या आता लगेच. अल्कोहोलचा शॉर्ट फॉर्म आहे OL. काय? OL. म्हणून जिथं OH लागलेला दिसला त्याच्या नावात आपण काय यूज करू? OL यूज करू. अल्डेहाइडचा शॉर्ट फॉर्म आहे AL. काय शॉर्ट फॉर्म? AL. म्हणून जिथं CHO लागलेला दिसला तिथं आपण AL यूज करू. कार्बोझिलिक ऍसिडचा शॉर्ट फॉर्म आहे OIC ऍसिड. याचा शॉर्ट फॉर्म मोठा आहे थोडासा, OIC ऍसिड. जिथं जिथं तुम्हाला COOH दिसेल तिथं आपण यूज करू OIC ऍसिड. आणि जिथं तुम्हाला केटॉन दिसेल म्हणजेच कोण CO दिसेल, मधात कुठं डबल दांडी CO दिसेल तेव्हा आपण यूज करू ONE1. मग हा झाला याचा शॉर्ट फॉर्म. मग हे शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा. क्लोरोब्रोमो आयडो, अल्कोहोलचा OL, अल्डेहाइडचा AL, कीटॉनचा 1, कार्बोजिलिक ऍसिडचा OIC ऍसिड. आणि याचा यस काढून टाका फक्त, अमाइन, अमिने. याचा शॉर्ट फॉर्म अमिने. पटकन हे शॉर्ट फॉर्म पटकन कमेंटमेंट टाका. हे टाकायचं आणि हे टाकायचं, शॉर्ट फॉर्म कमेंटमेंट टाका, लवकर लवकर टाका. झाले टाकले? आता आपण पुढच्या गोष्टीकडे बोलू. पुढच्या कोणत्या गोष्टी मी सांगतो तुम्हाला. चला पटापट पटापट पहा, लवकर लवकर पहा. आता पाहू आपण IUPAC नॉमिनेट लेक्चर. चला त्याच्या पहिले मी जे तुम्हाला मगा गोष्ट सांगितली ते परत सांगतो. कोणती? की जर समजा, कोणतं? जर समजा COOH आणि दुसरं कोणतं होतं CHO, हे दोन असले तर हे एंडिंगला लागतात. आणि त्यावेळेस नंबरिंग करायची नाही करायची ते नंतर सांगायला, जाऊ द्या, सोडून द्या, नंतर पाहू, नंतर नंतर नंतर. चलो डायरेक्ट IUPAC नॉमिनेट लेक्चर सुरू हो. आता तुम्हाला याचं नाव लिहायचंय. याचं काय करायचंय? नाव लिहायचंय. सगळ्यात पहिले काय करसान? सगळ्यात पहिले तुम्ही करसान पॅरेंट नेम, किंवा आपण शॉर्टकट आरामशीर लिहू, नंबर ऑफ कार्बन. मला सांगा बरं, नंबर ऑफ कार्बन किती आहे? किती कार्बन आहे? तर 1 2 3 4, मग 4 आहे. चला आता मला सांगा नंबर ऑफ कार्बन, नंबर ऑफ बॉन्ड सांगा. मला सांगा कार्बन कार्बन मध्ये कोणता बॉन्ड आहे? सिंगल सिंगल सिंगल, मग अटी आहे सिंगल बॉन्ड. मग मला पटकन सांगा पॅरेंटचं नेम काय होईल? पॅरेंट हायड्रोकार्बन कोण आहे? तर 4 असले की मिथ, इथ, प्रोप, ब्यूट, मग याचं नाव आहे ब्यूट. आणि सिंगल बॉन्ड असल्यामुळे मागे लागेल ANE, मग हा झाला एवढा. आता मला सांगा पटकन फंक्शनल ग्रुप कोणता आहे? फंक्शनल ग्रुप कोणता आहे? फंक्शनल ग्रुप कोणता आहे याच्यातला? मग तुम्हाला तो ओळखता आला पाहिजे की बाबा फंक्शनल ग्रुप कोणता आहे. तर पहा, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन म्हणजे हॅलोजनने, नायट्रोजनने म्हणजे अमाइन्सने, म्हणजे उरले 4च जण. कोणकोणते? ऑक्सिजन वाले. तर आता पहा, अल्डेहाइड आणि कार्बोझिलिक ऍसिड म्हणजे CHO आणि COOH तर एंडिंगला असतात, म्हणजे ते पण नाही. OH आहे का? अल्कोहोल लागलेला दिसतंय तुम्हाला कुठं? नाही. मग एकच उरला कोणता? तुमचा कीटॉन, म्हणजे हा आहे तुमचा CO, कारण तो मधात लागलेला आहे की नाही, मग तो पाहायचा. CO दिसला, मग कीटॉन दिसला की अटी लिहायचं कीटॉन, KETONE, आणि त्याच्या ब्रॅकेट लिहायचं डबल दांडी CO. हा आहे की नाही? मग याचं नाव लिहायला घ्यायचं. लक्षात ठेवा, कीटॉन जर तुम्हाला दिसला तर त्याचं नाव लिहायला घ्यायचं. नाव कसं लिहायला घ्यायचं पाहून घ्या. इकडे पहा, इकडे पहा, इकडे पहा. त्याचं नाव पहिले लिहायचं ब्युटेन, महा लिहिला BUTANE, आणि याचा मागचा ई खोडून टाकायचा, कारण तो सांगितलाय ई लिहायचा नाही. आता कीटॉनचा शॉर्ट फॉर्म आठवायचा. कीटॉनचा शॉर्ट फॉर्म काय होता? 1 होता. मग याच्या मागून लिहायचं ONE1. मग याचं नाव झालं तुमचं IUPAC नेम. कोणतं झालं तुमचं? ब्युटेन 1. पटकन सांगा, समजलं का? मग तुम्ही म्हणसाल सर ते आमच्या सरनं सांगलं होतं की याच्यात कार्बनले नंबर देत असतात. लक्षात ठेवा, जर CO आहे, कोण आहे? CO आहे, आणि 4 कार्बन पर्यंतच्या अंदर आहे, तर याला नंबर द्यायची गरज नाही. 5व्या 6व्या पासून मग डिसाईड करायचं नंबर देणं लागेल. 5व्या 6व्या पासून तुम्ही नंबर देऊ शकता, पण दुसऱ्या कार्बन पासून CO मध्ये नंबर द्यायची गरज नाहीये. CHO मध्ये नंबर देत नसतात, COOH मध्ये नंबर देत नसतात, CO मध्ये 4 कार्बन पर्यंत नंबर देत नसतात, नाही द्यायची गरज. मग ही गोष्ट लक्षात ठेवा की नंबरिंग करतात. तुम्हाला थोड्या वेळाने मी सांगेल नंबरिंग कशी करतात. तर नंबरिंग करत असतात कार्बन चेनला, तर CHO मध्ये नंबरिंग करायची नाही, COOH मध्ये पण नंबरिंग करायची नाही. CO जर असेल तर 4 कार्बन पर्यंत नंबरिंग करायची नाही. ही गोष्ट लक्षात येईल का? OH जर असेल किंवा 2 कार्बन असतील, किती कार्बन असतील? 2 कार्बन, तर नंबरिंग तर करायचीच नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. 2 कार्बन पर्यंत कोणाचीच नंबरिंग करायची.
मग ही गोष्ट समजून ठेवा की हे कामान लक्षात ठेवता, नंबरिंग कधी करत नसतात. आता पहा याचं नाव सांगा पटकनी. CH3CHO. कोण आहे CH3CHO? तर सगळ्यात पहिले नंबर ऑफ कार्बन तुम्ही लिहा, नंबर ऑफ बॉन्ड तुम्ही लिहा PaRNT. मी डायरेक्ट पॅरेंट नेम लिहितो कारण मला माहिती आहे 2 कार्बन आहे, 1 2 म्हणून हा इथ असेल आणि सिंगल बॉन्ड असल्यामुळे ANE असेल. आता मला फक्त एकच गोष्ट ओळखायची आहे, फंक्शनल ग्रुप. पटकन सांगा. CHO कोणता फंक्शनल ग्रुप आहे? अल्डेहाइड. अल्डेहाइड. जर तुम्ही लिहिलं नसेल आधीच तर आधी लिहून घ्या, नंतर ह्या गोष्टी पहा. अल्डेहाइड. अल्डेहाइड म्हणजे काय असते पटकन सांगा. अल्डेहाइड म्हणजे असते सिंगल दांडी CHO. आता नाव लिहा. किती कार्बन? इथेन. ETH AME. ई लिहायचा नाही. ई ने लिहिलं तर काय होईल? मग बाकीचं लिहा. मागे अल्डेहाइडचा शॉर्ट फॉर्म काय होता? AL होता. मग अल्डेहाइडचा लिहायचं इथेनल. झालं नाव. मग IUPAC. हे एक एक मार्गाला फुकाचे मार्ग आहे. मग हे भेटले पाहिजे कारण ते पाठ करणं काही जास्त कठीण नाहीये. चला पटकन सांगा. किती कार्बन आहे? 1 2. 2 कार्बन म्हणून पॅरेंट नेम मी शॉर्टकट लिहितो. एवढं शॉर्टकट नका लिहिता तुम्ही. म्हणून इथेन सिंगल बॉन्ड असल्यामुळे. नंतर कोण आहे फंक्शनल ग्रुप? कोण आहे सांगा पटकनी. मग हा अमिनेज. अमाइन्स म्हणतात त्याला. NH2. मग याचं नाव काय पटकन सांगा. तर ETHAN. ई लिहायची गरज नाही, मग ई ने लिहायचं त्याच्या हे चिटकून द्यायचं अमाइन्स. अमिने. मग हा झाला तुमचा इथेनामाइन. हा झाला तुमचा IUPAC नेम. काय आलं त्याचं? PAC. IUPAC नाव विचार इथेनामाइन. मग आता हे बुकमन तुमच्या दिलेले आहे, हे करून पहा. सगळे करून पहा, टेन्शन घेऊ नका. चला पटकन सांगा. किती किती कार्बन? 3. 3 कार्बन असले काय होते? प्रोप. सिंगल बॉन्ड म्हणजे ANE. मग पॅरेंट नेम झालं तुमचं. पॅरेंट नेम झालं प्रोपेन. फंक्शनल ग्रुप पटकन सांगा कोणता आहे फंक्शनल ग्रुप. तर हा COOH आहे. COOH कोणता होता? कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक XYLIC ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये काय होत असते? कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये काय होत असते? पटकन सांगा. कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये काय COOH असते. आता COOH जर असलं, काय असलं? COOH जर असलं तर मी तुम्हाला सिंपल साध्या याच्यात सांगतो की IUPAC नॉमिनेचर काय येते IUPAC तर PROPAN आणि ई लिहायचं नाही. आणि ई लिहायच्या जागी काय करायचं? याचा शॉर्ट फॉर्म लिहायचा. सांगा पटकन. कार्बोक्सिलिक ऍसिडचा शॉर्ट फॉर्म काय होता? OIC ऍसिड. झालं की पहा पटापट. मग ह्या गोष्टी तुमच्याकडे एक तोंडपाठ पाहिजे. पटकन मला याचं करून दाखवा. एका मिनिटात सगळ्यांच्या कमेंट मध्ये आन्सर पाहिजे. आय नो थोडंसं कठीण आहे पण पाहिजे. चला द्या. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. थोडंसं दे. मला गोड जास्त चालत नाही. मला डॉक्टरनं सांगलं खाऊ नये जास्त. थँक्यू. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. चलो समजलं? नाही समजलं मी सांगतो. हा 1 2 3. पहिले समजा हा कोण आहे? हा एकमेव कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे. बाकी सगळे सोपे आहे. मी सांगतो. याला ड्रॉ करू. पहिला कार्बन, त्याला 3 हायड्रोजन. हा दुसरा कार्बन, हा तिसरा कार्बन, यालाही 3 हायड्रोजन आहे. या मधातल्याला कसं आहे? तर याला एक हायड्रोजन बी आहे, ऑक्सिजन बी आहे. मग याला काय आहे काय? तर जर याला एक हायड्रोजन आहे तर हा हायड्रोजन लागेल. बरोबर आहे की नाही? मग दुसरी गोष्ट, हा OH उरला, मग हा OH लागेल. मग काही पोरं म्हणतील सर हा CHO का बरं नाहीये? हा CHO पण असू शकतो, पण बाळा मी तुला काय सांगितलंय? CHO कुठं लागतो? कुठं लागतो? एंडिंगलाच लागतो. हा कुठं आलाय? मधात आलाय. म्हणजे हा CHO नसणार आहे. मग हा कोण आहे? अल्कोहोल आहे. OH आहे. लक्षात ठेवा. मग यातला फंक्शनल ग्रुप कोणता आहे? OH. मग लक्षात ठेवा. पॅरेंट नेम काही पटकन सांगा. काही 1 कार्बन 2 कार्बन 3 कार्बन. मस्त. प्रोपेन. PROPAN. फंक्शनल ग्रुप कोणता आहे? फंक्शनल ग्रुप आहे अल्कोहोल. व्हेरी गुड. OH. मग काही नाव त्याचं IUPAC नॉमिनेचर काय येईल? PROPAN. बट इथं टाका लागेल नंबरिंग. हा पहिला क्वेश्चन असा आहे जिथं नंबरिंग टाका लागते. नंबरिंग म्हणजे तुम्ही कुठूनही नंबर टाका, पण त्या साईडनं नंबर टाका जिकडनं तो फंक्शनल ग्रुप जवळ येत असेल. मग लक्षात ठेवा, जोपर्यंत कुठं कुठं नंबर नाही टाकायचे, CHO मध्ये नंबर टाकायचे नाही. बरोबर आहे. नंतर कोणात नाही टाकायचे? बरोबर आहे. COOH मध्ये नाही टाकायचे. आणखीन कशात नंबर नाही टाकायचे? CO मध्ये पण टाकायचे नाही जर 4 कार्बन असतील तोपर्यंत. आणि 2 कार्बन असतील तर कोणामध्येच नंबर नाही टाकायचे. पण
इथं 3 कार्बन आहे आणि हा OH आहे म्हणून नंबर टाका. एक कार्बन, दुसरा कार्बन, तिसरा कार्बन आणि OH कोणत्या कार्बनला जोडलेला आहे? दुसऱ्या कार्बनला. म्हणून प्रोपेन इथं लिहायचा नंबर 2, लिहायचा 2 कारण OH दुसऱ्याला आहे आणि त्याच्या बाद लिहायचं OL, प्रोपेन टू ऑल, म्हणून याचं नाव आहे प्रोपेन टू ऑल. ओनली वन कन्फ्युजिंग क्वेश्चन, ज्यात खूप सारं काही आहे आणि हेच एक्झाम मध्ये येतात फिरून फारून, नवीन नाही विचारत. चल लास्ट, हे तर सारखं लहान लेकराला मिळून जाईल, त्यात फंक्शनल ग्रुपच नाही दिला त्यांनी, समजलं का? चलो आणखीन एक दोन पाहून घ्या. आता तुम्हाला याच्यात काय करायचं, उलट करायचंय. म्हणजे उलटाचा अर्थ काय होते, नाव दिलंय तुम्हाला कंपाऊंड काढायचंय, राईट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. तर काय करायचं सांगतो, पाहून घ्या. पहिले समजा पेंट म्हणजे 5 कार्बन काढायचे, 1 2 3 4 5. नंतर याचं नाव पेंटेन टू 1 होतं, पेंट AN21, पण ते चुकलं थोडस, असं नाव आहे. आता AN म्हणजे सिंगल बॉन्ड आहे सगळीकडे. आता त्याने काय म्हटलं, दुसऱ्याला म्हणजे कोणता, दुसरा जो कार्बन असेल त्या दुसऱ्या कार्बनला ON जोडलेला आहे म्हणते. ON जोडलेला आहे म्हणजे कोण आहे, ON कोण असते, कीटॉन. कीटॉनचा फॉर्म्युला काय आहे, CO. म्हणजे हा दुसऱ्याला CO आहे. मग पहिला दुसऱ्याला कोण आहे, CO आहे. बाकी सेम आहे, तर बाकी याला हायड्रोजन जोडून द्या. फक्त CO ला काही जोडायचं नाही. CO ला जर काही जोडायचं नाहीये तर बाकीच्याला हायड्रोजन जोडा, की 4 काड्या झाल्या पाहिजेत CO ला सोडून. चलो मग याला बी 4 काड्या करतो मी, यालाही 4 काड्या करण्यासाठी 1 2 3 4, याला 4 काड्या, 1 2, अरे 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 3 4, जमलं की नाही पहा. मग हा झाला तुमचा कोण, पेंटेन टू 1. मग 1 2 3 4 पेंट टू म्हणून दुसऱ्याला जोडला आपण ना कीटॉन, आणि मग बाकीच्याला हायड्रोजन. मग हा झाला तयार तुमचा. याचं नाव कसं लिहिसान, CH3. हा पा CH3, नंतर CO, हा झाला CO, नंतर CH2 कारण C आणि 2 हायड्रोजन, डबल C आणि 2 हायड्रोजन CH2, आणि शेवटचा CH3 कारण C सोबत 3 हायड्रोजन. पहा नाव जमलं की नाही. मग हा झाला स्ट्रक्चरल फॉर्म्युला. काढून पाहायचे 2-2 वेळेस पाठ होऊन जातात. चलो 2 क्लोरो ब्युटेन कसं करता, ब्यूट म्हणजे किती, मिथ इथ प्रोप ब्यूट, 4 कार्बन, मग 1 2 3 4, ANE असल्यामुळे सिंगल बॉन्ड. नंतर क्लोरो म्हणजे काय होते, क्लोरीन होते. मग क्लोरीन कुठे जोडलेला आहे, दुसऱ्या याला. मग पहिला दुसऱ्या याला क्लोरीन जोडला दुसऱ्याला क्लोरीन. आता बाकी ठिकाणी सगळ्या ठिकाणी हायड्रोजन जोडून द्या. मग पहा इथं 3 हायड्रोजन लागतील, इथं पहा 1 2 3, मग इथं एक अजून हायड्रोजन लागेल, इथं 2 लागतील, इथं परत 3 लागतील. जोडले की नाही, मस्त. पाहून घ्या जुळले. याचं नाव लिहा आता, CH3 CHCl किंवा CCLH, तुमची इच्छा, पण मी CHCl लिहिण्यात भरोसा ठेवतो. C हा H, मग Cl, CH2 आणि शेवटचं CH3. कितना अच्छा लग रहा है, बेस्ट है. चलो कॉन्ग्रेच्युलेशन, यू आर डुइंग अ ग्रेट जॉब. प्रोप एंड टू ऑल. प्रोपेन टू ऑलचा अर्थ काय होते, प्रोप म्हणजे 3 कार्बन, 1 2 3, टू म्हणजे दुसऱ्याला म्हणजे हा दुसऱ्या कार्बनला कोण आहे, अल्कोहोल जोडलेला. अल्कोहोल म्हणजे कोण असते रे बाबा, OH असते. आठवते ना तुम्हाला, ते आठवलं पाहिजे की OL म्हणजे अल्कोहोल म्हणजे OH. मग OH जोडला, मग बाकीचा हायड्रोजन काढून द्या, बाकीच्याला हायड्रोजन. संपलं. CH3 CHOH अँड CH3, डन डन डन. समजलं का? पटकन सांगा, लवकर होऊन जाऊ द्या. तर मिथ एनॉल, अरे मिथेनॉल म्हणजे हा C, याला OH म्हणजे हा झाला AL, सॉरी मिथेनॉल आहे, हा मिथेनॉल, म्हणून हा C, याला CHO, कारण मिथेनॉल AL म्हणजे अल्डिहाइड म्हणजे काय, CHO. आता CHO म्हणजे याची पुरी व्हॅलेन्सी कंप्लीट झाली का, नाही झाली. मी सांगतो का. तर CHO कसा असतो, तर ऍक्च्युअल मध्ये CHO असा असतो, असा असतो पहा. तरी याच्यात एक व्हॅलेन्सी कंप्लीट व्हायची बाकी आहे. कोणती व्हॅलेन्सी बाकी आहे, तर ही वाली बाकी आहे, कारण 4 काड्या पाहिजेत कार्बनला, म्हणून हा असेल CHO, आणि याच्या मागे अजून H. का CHO, तर कारण हे स्ट्रक्चर असं असेल. तर हे थोडंसं कन्फ्युजिंग वाटत असेल तुम्हाला, तर लक्षात ठेवा. मग एक कार्बन त्याला HO, मग हा तुमचा CHO. लागलं तर याचं स्ट्रक्चर आठवत नसेल तर हे पाहून घ्या, एकदा स्ट्रक्चर पहा. मी जे दाखवलं नाही तुम्हाला, मला वाटलं की काम पडणार नाही, पण पडलं. तर लक्षात ठेवजा की याचं स्ट्रक्चर कसं असते, CHO कुठे गेलं, CHO पास असतो, की एक कार्बन त्याला एक हायड्रोजन एक ऑक्सिजन, आणि मग एक दांडी ओपन असते. मग जी दांडी ओपन आहे ती मिथेनची आहे. मिथेन असल्यामुळे त्याला दुसरा कार्बन तर जोडणार नाही.
म्हणून त्या दांडीला हायड्रोजन जोडावं लागेल आपल्याला. राहील लक्षात. ब्युटेनिक ऍसिड, ब्यूट म्हणजे मिथ इथ प्रो ब्यूट, ब्यूट म्हणजे 1 2 3 4. ओआयसी ऍसिड म्हणजे काय असते, COOH. मग एंडिंगला COOH लावून घ्या, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे COOH आणि CHO एंडिंगलाच लागतात, बाकी ठिकाणी हायड्रोजन लावा. याला हायड्रोजन लावायची गरज नाही, कारण CHO आणि CH त्याला हायड्रोजनची गरज नाही पडत, ते फुलफिल असतात. चला पहा, झालं. धिंतिक 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 सिंथिक धिंतिक धिंतिक धा. समजे की नाही. प्रोपेन 1 2 3 मिथ इथ प्रो 3 कार्बन. पहिल्या याला लागलाय ब्रोमीन, मग पहिल्या याला लागलाय ब्रोमीन, बाकीच्या याला लागतील हायड्रोजन, लावून टाका हायड्रोजन. पा लागले की नाही हायड्रोजन. याच्यापेक्षा सोपं काय आहे, किती सोपं आहे. मग मिथ इथ प्रोप म्हटलं, प्रोपेन काढायचा, सिंगल बॉन्ड काढायचा, पटापट पटापट एक ब्रोमीन लावून द्यायचा पहिल्या याला, झालं का. इतकं सोपं सोपं करून तुम्हाला काम आटप नाही, आणि अशा प्रकारे तुमचं IUPAC नाम संपलं. हे इथेनॉमाइन तुम्हाला होमवर्क आहे, हे करून घ्यायचं. ब्युटेन 1 हे पण होमवर्क आहे, करून घ्यायचा. नंतर बस आता मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट ते म्हणजे याचे कॉमन नेम. आता कॉमन नेम आणि हा डब्बा याला मोस्ट IMP करा, आणि हा पाठ करा घरी बसून. ते म्हणतात सर एवढा मोठा डब्बा पाठ होईल, मला करा तर लागेल. याचं IUPAC नेम, स्ट्रक्चरल फॉर्म्युला आणि कॉमन नेम हे एक्झाम मध्ये 3 देतात, त्यातलं एक एक गायब करतात आणि म्हणतात सांगा. तर तुमचे 2 पटकन येऊन जाईल, तुम्हाला स्ट्रक्चरल फॉर्म्युला येऊन जाईल, तुम्हाला IUPAC नेम येऊन जाईल, कारण त्याचं लॉजिक आहे. कॉमन नेम तुम्हाला पाठच करणार आहे, त्यामुळे याचे कॉमन नेम सगळ्यांचे पाठ असले पाहिजेत. म्हणून हे स्ट्रक्चरल फॉर्म्युले, याच्यावरून IUPAC नेम सोपा आहे. याच्यावरून तुम्ही हे काढून घ्याल की 2 कार्बन आहे, मग 2 कार्बन आहे म्हणून इथ, आणि डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड असलं की ENE, मग याचा IUPAC नेम झालं इथिन. मग इथिनला इथिलीन म्हणतात कॉमन नेम मध्ये, मग इथिनला काय म्हणतात, इथिलीन. हे तुमचं पाठ पाहिजे. आता हे पहा, ट्रिपल बॉन्ड आहे, ट्रिपल बॉन्ड म्हणजे ETHYNE, मग याला कॉमन नेम मध्ये म्हणतात ऍसिटिलीन, मग हे तुमचं पाठ पाहिजे. छत्री CH3COOH, छत्री कू, मग याला म्हणतात 2 कार्बन म्हणजे इथ, आणि COOH म्हणजे OIC ऍसिड, हे झालं इथेनॉइक ऍसिड. इथेनॉइक ऍसिडला म्हणतात ऍसिटिक ऍसिड, हे बी तुमचं पाठ पाहिजे. मग हे एक्झाम मध्ये या 10 पैकी कोणतेही येतील, आणि मोस्टली मी तर म्हणतो पहिल्या 4-5 पैकीच येईल, एवढ्यापैकीच कोणता ना कोणत्या एक्झाम मध्ये येईल. आता जर ते एक्झाम मध्ये आलं तर तुमचं सगळं पाठ पाहिजे, म्हणून हा चार्ट आज घरी कंप्लीट करा, चिपकून ठेवा. हा पाठ करणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ही गोष्ट लक्षात राहील का. चला पटापट पटापट सांगा लवकर, लक्षात राहील का. आणि इथपर्यंत तुमचं मेन अर्थ चॅप्टर संपलं. याच्या पुढे जेवढे बी क्वेश्चन आहे त्याच्यातून फक्त इथेनॉलवर क्वेश्चन आलेला आहे, बाकीच्या याच्यावर कधीच क्वेश्चन आला नाही. पण याच्या पुढे अजून अर्ध चॅप्टर बाकी आहे, कारण 8 रिएक्शन आहे. 8 रिएक्शनच्या बाद तुम्हाला पॉलिमर, मोनोमर, तुम्हाला कन्सेप्ट पण आहे, म्हणजे खूप सारा डेटा बाकी आहे. म्हणून इथपर्यंत पहिले लागलं लेक्चर परत पहा, इथपर्यंतचं लेक्चर समजून घ्या, परत रिपीट 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 करा, मग याच्या पुढचं होत राहील. कारण याच्या पुढच्या याच्यात जास्त IMP क्वेश्चन येत नाही, फक्त इथेनॉलच्या प्रॉपर्टीज विचारतात, बाकी काही करत नाही. एवढं समजलं का सांगा. एवढं समजले असेल थँक्यू सर म्हणा. याच्या पुढचा व्हिडिओ आधीच रिवाइज करा, नंतर पुढचं पहा. समजलं. याच्या पुढे शिकायचे आपल्याला सगळ्या केमिकल रिएक्शन, ज्याच्यावरती आजपर्यंत क्वेश्चन नाही आला, बट काय सांगता येते काहीतरी आता येऊन जाईल, किंवा मधामधातले MCQ येतात, मग ते मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिल्या केमिकल रिएक्शनचं नाव आहे कंबशन रिएक्शन. तुम्हाला लास्ट मध्ये एक क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द रिएक्शन. त्याच्याबद्दल मी शॉर्टकट ट्रिक तुम्हाला सांगून देईल, म्हणून त्या ट्रिक आरामशीर ऐका आणि लिहून घ्या. पहिली, कंबशन रिएक्शन कशी ओळखायची. तर जेव्हा जेव्हा तुमचा कोणताही कार्बन कंपाऊंड ला आपण आग लावू, म्हणजे तो जळेल, आणि जळण्यालाच आपण कंबक्शन म्हणतो, म्हणजे तो ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होईल आणि त्याच्यातून लाईट निघेल, थोडीशी हीट निघेल, आणि महत्वाचा गॅस निघेल कार्बन डायऑक्साईड, आणि मग तोच C+O2 CO2 झालं काम सुरू. CO2 कुठे गेला रे CO2. तर जेव्हा जेव्हा तुमच्या रिएक्शन मध्ये तुमचं कार्बन कंपाऊंड ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होईल, आणि त्याच्यापासून एनी कार्बन कंपाऊंड रिॲक्ट विथ ऑक्सिजन, आणि त्याच्यापासून काय निघेल, हीट निघेल, तेव्हा त्याला म्हणतात, काय म्हणतात पटकन सांगा, लवकर सांगा. कोणती रिएक्शन म्हणतात, कंबशन रिएक्शन. या रिएक्शन बद्दल फक्त रिएक्शन ओळखा, हे सोडून बाकी काहीच येऊ शकत नाही. ही गोष्ट राहील लक्षात. चलो नेक्स्ट महत्वाची गोष्ट. आता महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा जो घरात सिलेंडर असतो, त्याला लोक LPG म्हणतात, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. त्याच्यात कोणता गॅस असतो, तर त्याच्यात असतो आपला प्रोपेन C3H8. लक्षात ठेवजा, याच्यात MCQ येतो, विच इज अ कंबस्टिबल कंपोनेंट ऑफ LPG. मग प्रोपेन असतो पहिला नाही, दुसरा नाही, तिसरा
मिथेन नाही, इथेन नाही, प्रोपेन. तिसरा गडी असतो प्रोपेन. नंतर आता म्हणसाल सर एवढं मोठं काय, तर हेच कामाचं आहे. पुऱ्या चॅप्टर मध्ये काय येईन तर हेच येईन, म्हणजे एमसीक्यू एमसीक्यू एमसीक्यू. आणि ही इन्फॉर्मेशन एमसीक्यू चीच आहे. कशी मी सांगतो पहा. पहिली गोष्ट समजा तर तुमचे जे बी सॅच्युरेटेड कंपाऊंड आहे, सॅच्युरेटेड म्हणजे सिंगल बॉन्डवाले, त्यात खूप सारा हायड्रोजन आहे. मग खूप सारा हायड्रोजन असल्यामुळे ते कंबस्टेबल आहे, कारण हायड्रोजन जळतो. मग हे हायड्रोजन जळणारे, हे सगळेचे सगळे जळणारे कोण आहे? हायड्रोजन. हे सगळेचे सगळे जे पण हायड्रोजन जळतात ते सगळेचे सगळे हायड्रोजन कार्बनला घेऊन जळतात. त्याच्यामुळे जे बी सॅच्युरेटेड कंपाऊंड आहे ते चांगले जळतात विथ अ ब्ल्यू फ्लेम. म्हणून लक्षात ठेवा, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड बर्न विथ अ ब्ल्यू फ्लेम. मग तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा की सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन ब्ल्यू फ्लेम सोबत, चकचक ब्ल्यू फ्लेम सोबत जळतात. बट जे अनसॅच्युरेटेड आहेत त्यात हायड्रोजन कमी आहे, मग त्याच्यामुळे कार्बन कमी जळतात आणि बाकीचे अनबर्न राहतात. अनबर्न म्हणजे कमी जळलेले. मग कमी जळलेले पासून लाल कलर निघतो, लाल कलर, ब्ल्यू कलर, मग त्याच्यापासून येलो कलरची फ्लेम निघते. म्हणून लक्षात ठेवा की अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन बर्न विथ अ येलो फ्लेम. म्हणून सॅच्युरेटेड ब्ल्यू फ्लेम, अनसॅच्युरेटेड येलो फ्लेम आ सकता है कभी कभी. लक्षात ठेवायचं. अजून महत्वाची गोष्ट काय आहे, एक आणखीन ही खालची महत्वाची गोष्ट आहे. द प्रपोर्शन ऑफ कार्बन ऍटम इन इथेनॉल. इथेनॉल मध्ये कार्बन ऍटम किती आहे? सॉरी 2 आहे. हायड्रोजन किती आहे? 5 आहे. नॅप्थॅलिन कार्बन ऍटम 10 आहे आणि हायड्रोजन किती आहे? फक्त 8च आहे. मग इथं प्रॉब्लेम आहे. मग हे गोष्ट लक्षात ठेवा की हायड्रोजन जर कमी असले, पाहून घ्या, हायड्रोजन इथं 2:5चा रेशो आहे, कारण की कार्बन 2च आहे आणि त्याला जाळायला हायड्रोजन 5 आहे. इथं कार्बन 10 आहे आणि त्याला जाळायला हायड्रोजन 8च आहे. म्हणून हा कार्बन प्रॉपर जळत नाही. म्हणून तुमचा नॅप्थॅलिन जो अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे तो प्रॉपर जळत नाही आणि तुमचा इथेनॉल हा जळतो. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा की इथेनॉल इज अ सॅच्युरेटेड कंपाऊंड आणि नॅप्थॅलिन इज अ अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड. म्हणून इथेनॉल चांगला जळतो आणि नॅप्थॅलिन चांगला जळत नाही. राहील का लक्षात? जमेल का? मस्त. आता पुढे पहा, शांततेत पुढे पहा. दुसरी रिएक्शन आहे ऑक्सिडेशन रिएक्शन. ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणजे काय असते की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन ऍड होते त्याला ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणतो. मग ऑक्सिजन देईन कोण तुम्हाला? मग तुम्हाला जो ऑक्सिजन देईन त्याला म्हणतात ऑक्सिडायझिंग एजंट. कोण म्हणतात? ऑक्सिडायझिंग एजंट. मग ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे? तो ऑक्सिडायझिंग एजंट आहे मस्त ऑक्सिडंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट. लक्षात ठेवा तो कोण कोण आहे? तर सबस्टन्स दॅट कॅन डोनेट ऑक्सिजन टू अदर सबस्टन्स. जे दुसऱ्याला ऑक्सिजन देतात आर कॉल्ड एज ऑक्सिडायझिंग एजंट. तशाला ऑक्सिडायझिंग एजंट म्हणतात. आणि कॉमनली यूज ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे? पोटॅशियम परमॅग्नेट म्हणजे KMnO4 अँड पोटॅशियम डायक्रोमेट म्हणजे K2Cr2O7. मग हे दोन नाव लक्षात ठेवा, पोटॅशियम डायक्रोमेट आणि पोटॅशियम परमॅग्नेट. मग हे दोन नाव लक्षात राहतील. मस्त. मग हे देतात ऑक्सिजन आणि यांना ऑक्सिजन दिला की तुमचा जो अल्कोहोल असतो तो कन्वर्ट होतो इथेनॉइक ऍसिड मध्ये. पाहून घ्या, याच्यात OH आहे, या कार्बन सोबत कोण आहे? OH आहे. मग याच्यात एक O आणखीन ऍड होतो आणि हा बनतो COOH. म्हणून तुमचं अल्कोहोल जेव्हा जेव्हा OIC ऍसिड म्हणजे कार्बोझिलिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होईल तेव्हा तेव्हा कोणती रिएक्शन असते? ऑक्सिडेशन रिएक्शन. मग ही गोष्ट डोक्यात ठेवून द्या. काय लक्षात ठेवा की ऑक्सिडेशन रिएक्शन मी कशी ओळखणार? तर मग कशी ओळखणार? सिंपल साधी गोष्ट आहे की तुमचं अल्कोहोल असेल म्हणजे इथेनॉल असेल, त्याचं इथेनॉइक ऍसिड बनेल. इथेनॉलचं काय बनेल? इथेनॉइक ऍसिड. कसं बनेल? तर इन द प्रेझेन्स ऑफ KMnO4. KMnO4 म्हणजे पोटॅशियम परमॅंगनेटच्या प्रेझेन्स मध्ये बनेल, कारण तोच ऑक्सिजन देईल ना. दिस रिएक्शन इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन रिएक्शन. मग ऑक्सिडेशन ऑफ इथेनॉल जर आलं तर हे लिहिता आलं पाहिजे. इथेनॉल टाकायचा पोटॅशियम परमॅंगनेट बनून काय जाते? इथेनॉइक ऍसिड. आता त्याच्या बाद थोडीशी एक स्टोरी दिलेली आहे, बट दिस स्टोरी इज नॉट इम्पॉर्टंट फॉर द वन शॉट. की ते पिंक कलर का गायब होत नाही, इग्नोर डोंट वरी. आता ऍडिशन रिएक्शन काय असते? ऍडिशन म्हणजे जेव्हा बी तुमचा बॉन्ड ऍड होईल त्याला म्हणतात ऍडिशन रिएक्शन. तर ऍड नाही, सबट्रॅक्ट होईल. पाहून घ्या, तर ऍडिशन रिएक्शन म्हणजे काय? तर ऍडिशन रिएक्शनची एक गोष्ट लक्षात ठेवायची सिंपल साधी, की जेव्हा बी तुमचा बॉन्ड सबट्रॅक्ट होतो तेव्हा त्याला ऍडिशन रिएक्शन म्हणतात. म्हणजे तुमचा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, त्याचा कार्बन कार्बन जर सिंगल बॉन्ड बनला, डबल बॉन्डचा कोणता बॉन्ड बनला? सिंगल बॉन्ड. तर तशा रिएक्शनला म्हणतात ऍडिशन रिएक्शन. म्हणजेच डबल बॉन्ड म्हणजे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, सिंगल बॉन्ड म्हणजे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. म्हणजे सॅच्युरेटचं जेव्हा अनसॅच्युरेटचं जेव्हा काय तयार होते? सॅच्युरेट तयार होते. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचं काय तयार होते? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन तयार होते. तशा रिएक्शनला म्हणतात कोणती रिएक्शन? ऍडिशन रिएक्शन.
मग ही गोष्ट लक्षात. ऍडिशन रिएक्शनचा अर्थ काय होते की ऍडिशन ऑफ हायड्रोजन नॉट बॉन्ड, म्हणून बॉन्ड कमी होतात आणि हायड्रोजन ऍड होतात. कोण घ्या, इथं हायड्रोजन कमी, जो बॉन्ड तुटेल त्याच्या जागी हायड्रोजन येतील. म्हणून लक्षात ठेवायचं की जेव्हा बॉन्ड कमी होतील तेव्हा काय म्हणतात त्याला, ऍडिशन रिएक्शन. म्हणून डबलचा सिंगल झाला की त्याला म्हणायचं ऍडिशन रिएक्शन. आणि ऍडिशन रिएक्शन नेहमी अनसॅच्युरेट मध्येच होते, कारण त्याच्याशिवाय सॅच्युरेट कसं काय तयार होईल. राहील लक्षात, मस्त जमलं, व्हेरी गुड. आता पुढची रिएक्शन कोणती, रिएक्शन नाही सॉरी, सॅच्युरेट फॅट आणि अनसॅच्युरेट फॅट मधलं थोडीशी गोष्ट, कारण ते कामात पडू शकते मला असं वाटतं. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा की जे बी सॅच्युरेटेड फॅट असतात, कोणते असतात, सॅच्युरेटेड फॅट, आणि दुसरं कोणतं अनसॅच्युरेटेड फॅट. यात लक्षात ठेवा हे तुमचं तेल आहे घरातलं आणि हा तुमच्या घरातला डालडा आहे. डालडा त्याला वनस्पती घी म्हणतात. काय म्हणतात त्याला, वनस्पती घी. मग आता मला सांगा तेल चांगलं की डालडा चांगला, तसं तर दोन्ही खराब आहे, बट दोघांचं कंपॅरिझन केलं तर हे चांगलं आहे आणि हे खराब आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, सॅच्युरेटेड फॅट फॉर्म बाय हायड्रोजनेशन ऑफ अनसॅच्युरेटेड फॅट. मग अनसॅच्युरेटेड फॅटचं ऑइलचं हायड्रोजनेशन झालं की आपण त्याच्यावरून सॅच्युरेटेड फॅट तयार करतो आणि ते हार्मफुल असतं. काय असतं, हार्मफुल असतं. त्या मानानं आपला अनसॅच्युरेटेड फॅट हेल्दियर असतो याच्यापेक्षा. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा की अनसॅच्युरेट इज हेल्दियर and सॅच्युरेट इज हार्मफुल टू हेल्थ. एवढं लक्षात ठेवा, बाकीचं लक्षात ठेवायची गरज नाहीये. चल नेक्स्ट गोष्ट, आता सबस्टिट्यूशन रिएक्शन. सबस्टिट्यूशन मध्ये काय होईल मग पटकन सांगा. तर कोणाला तरी काढतील आणि त्याच्या जागी दुसऱ्या कोणाला टाकतील, तर दुसरा जो ऍड होतो तो नेहमी क्लोरीनच असतो. मग जेव्हा जेव्हा हायड्रोजन कमी होतील आणि क्लोरीन वाढतील अशा रिएक्शनला म्हणतात सबस्टिट्यूशन रिएक्शन. मग 4 हायड्रोजन होते, क्लोरीन टाकल्यामुळे 3च हायड्रोजन राहिले. मग 3 हायड्रोजन होते, क्लोरीन टाकल्यामुळे 2च हायड्रोजन राहिले. 2 हायड्रोजन होते, क्लोरीन टाकल्यामुळे 1च हायड्रोजन राहिला. 1 हायड्रोजन होता, क्लोरीन टाकल्यामुळे तो बी नाही राहिला. मग जेव्हा हायड्रोजन जातील आणि त्याच्या जागी क्लोरीन येईल, पहा काय करू, कार्बन कंपाऊंड मध्ये आपण क्लोरीन टाकू, त्याच्यामुळे हायड्रोजन आपला बाहेर निघून जाईल. तशा रिएक्शनला म्हणतात कोणती रिएक्शन, सबस्टिट्यूशन रिएक्शन. कोणती रिएक्शन म्हणतात, सबस्टिट्यूशन रिएक्शन. फक्त रिएक्शन ओळखता आल्या पाहिजे म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा. कोणती रिएक्शन म्हणतात, सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता मोस्ट आयएमपी गोष्ट, या आधीच्या याच्याबद्दल काही विचारू का ना विचारू, याच्यावर कंपल्सरी विचारतात, व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ इथेनॉल. इथेनॉलच्या प्रॉपर्टीज लिहा. तर इथेनॉल म्हणजे इथेन आणि त्यात अल्कोहोल जोडला की बनते तुमचा इथेनॉल. आणि त्या इथेनॉलचे खूप सारे नाव आहेत. त्याला अल्कोहोल पण म्हणतात, त्याला अल्कोहोल, त्याला स्पिरिट पण म्हणतात, त्याला बरंच काही म्हणतात. पण ऐकून घ्या इथेनॉल म्हणजे काय. तर इथेनॉल पहिले तर कलरलेस असते. कलरलेस म्हणजे ते पाण्यासारखं असते, त्याला कलर नसतो. त्याचा बॉइलिंग पॉईंट 78 डिग्री सेल्सिअस आहे. जसं पाणी 100 डिग्री सेल्सिअस वर बॉईल होते, हे 78 वरच होते. सोल्युबल इन वॉटर ऍट एनी प्रपोर्शन, म्हणजे हे पाण्यात ऑटोमॅटिक मिक्स होऊन जाते. तुम्ही पाण्यात टाका, एक झाकण टाकलं तरी मिक्स होते, पुरी बॉटल टाकली तरी मिक्स होते, क्विंटलभर टाकलं तरी मिक्स होते. म्हणजे कोणत्याही प्रपोर्शन मध्ये हे पाण्यामध्ये मिक्स होऊन जाते. दुसरं, न्यूट्रल इन ऍक्वियस फॉर्म. जर तुम्ही ना लिटमस पेपर जर त्याच्यात टाकला तर ना तो ब्ल्यू होत ना तो रेड होत, कारण हे न्यूट्रल आहे. मग ह्या प्रॉपर्टीज पाठ करा. पहिलं कलरलेस लिक्विड, बॉइलिंग पॉईंट 78 डिग्री सेल्सिअस. पटकन कमेंटमेंट टाका. न्यूट्रल इन ऍक्वियस सोल्युशन. तिसरं, सोल्युबल इन वॉटर इन ऑल प्रपोर्शन. चौथी महत्वाची गोष्ट, सोशली वाईड स्प्रेड बट हार्मफुल टू हेल्थ. हे बऱ्याच ठिकाणी यूज होते, बट हार्मफुल आहे हेल्थसाठी, कारण अफेक्ट द नर्वस सिस्टीम अँड सायकोलॉजी. तुमच्या डायरेक्ट नर्वस सिस्टीमला टेन्शन देतं ते. म्हणून लक्षात ठेवा, तुमची दारू असते त्याच्यामध्ये थोडंसं इथेनॉल असते, मग अल्कोहोल एकदम कमी प्रमाणात असते. थोडंसं अल्कोहोल असलं तरी तुमचं उभं राहणं जमत नाही तुम्हाला, कारण तुमचे सगळे सेरेबलम हलून जातात. पण डायरेक्ट अल्कोहोल घेतलं तर काय होईल, मग तुमची नर्वस सिस्टीमची धिगाणे होऊन जातील, मरून जातात. म्हणून डायरेक्ट अल्कोहोल कंझ्युम करत नसतात. नंतर स्मॉल अमाऊंट ऑफ प्युअर इथेनॉल कॅन बी लिथल. जर थोडंसंही तुम्ही ना प्युअर इथेनॉल पेलं तर डायरेक्ट यमराज सोबतच दुसरी भेट. म्हणून लक्षात ठेवा, युज ऍज अ सॉल्वंट इन मेडिसिन. हे बऱ्याच ठिकाणी मेडिसिन मध्ये युज होतात. कोणकोणते मेडिसिन, तर टिंचर आयोडीन. टिंचर माहिती आहे, टिंचर, कफ मिक्सचर आणि टॉनिक्स. मग या तिन्ही याच्यात हे युज करतात. अल्कोहोल असतं त्यामध्ये पण एकदम कमी प्रमाणात. म्हणून टिंचर आयोडीन, कफ मिक्सचर आणि टॉनिक्स मध्ये पण युज करतात. मग या प्रॉपर्टीज लक्षात ठेवा. इथेनॉलच्या प्रॉपर्टीज विचारतात. आता मिथेनॉल आणि डिनेचर्ड स्पिरिट याला काय म्हणतात, ही गोष्ट कधी विचारली तर नाहीये, बट मला सांगायची इच्छा होते तुम्हाला थोडीशी, बट जाऊ द्या, इग्नोर, काही कामाचं. तुम्हाला सांगतो, मिथेनॉल माहितीये, मिथेनॉल, मिथेनॉल जसं इथेनॉल असते ते इथेन सोबत अल्कोहोल असते. मिथेन सोबत अल्कोहोल टाकले मिथेनॉल बनते. इथेनॉल डेंजरस आहे, मिथेनॉल डायरेक्ट पॉइझन आहे. डायरेक्ट काय, पॉइझन. आता मिथेनॉलचा चुकीचा वापर, इथेनॉलचा चुकीचा वापर होऊ नये म्हणून ते मिथेनॉल सोबत मिक्स करतात आणि त्यालाच म्हणतात डिनेचर्ड स्पिरिट.
काय म्हणतात त्याला, डिनेचर्ड स्पिरिट. स्पिरिट म्हणजे आपलं इथेनॉल, त्याला मिथेनॉल सोबत मिक्स करतील आणि त्याच्यापासून जे बनेल त्याला काय म्हणतात, डिनेचर्ड स्पिरिट. आणि त्याच्यामध्ये ब्ल्यू कलर टाकून देतात जेणेकरून ते ओळखायला यायला पाहिजे, म्हणजे त्याचा चुकीचा उपयोग होऊ नये म्हणून. बट आय डोंट थिंक सो की हे कामात पडेल तुमचं. बट जर कुठे विचारलं तर हे मला डेफिनेशन थोडीशी लक्षात ठेवा. टू प्रिव्हेंट द मिसयूज ऑफ इम्पॉर्टंट कमर्शियल सॉल्व्हंट इथेनॉल, इथेनॉलचा चुकीचा वापर होऊ नये म्हणून. इट इज मिक्स विथ पॉइझनस मिथेनॉल, म्हणून त्याला पॉइझनस मिथेनॉल सोबत मिक्स करतात. आणि सच इथेनॉल इज कॉल्ड एज डिनेचर्ड स्पिरिट, आणि तशालाच काय म्हणतो आपण, डिनेचर्ड स्पिरिट म्हणतो. आणि हे डिनेचर्ड स्पिरिट ओळखायला आलं पाहिजे की हे डिनेचर्ड स्पिरिट आहे म्हणून, मग त्याच्यामध्ये ब्ल्यू कलर टाकतात जेणेकरून ते इझिली ओळखायला येऊन जाईल. समजलं, राहील लक्षात. मग डिनेचर्ड स्पिरिट बद्दल काय आलं तर लक्षात ठेवजा. आता याच्या बाद केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथेनॉल. फिजिकल विचारतील, केमिकल जास्त काही लक्षात ठेवायची काम नाही, पण एक दोन एखादी लक्षात आली तर जा. पहिलं, इथेनॉल रिएक्ट विथ सोडियम मेटल अँड फॉर्म हायड्रोजन गॅस. इथेनॉल तुमचा सोडियम मेटल सोबत रिएक्ट करतो आणि हायड्रोजन गॅस तयार होतो. राहील एवढी प्रॉपर्टी लक्षात. आता महत्वाची गोष्ट, एवढं मोठं नाही लक्षात ठेवलं तरी काही फरक पडत नाही. एवढं मोठं आजपर्यंत एक्झाम मध्ये आलं नाही, पण ह्या प्रॉपर्टीज गिपर्टीजच्या नादी लागायचं नाही. राहील लक्षात, समजेल का, जमेल, मस्त. चल नेक्स्ट, दुसरं, डिहायड्रेशन रिएक्शन. ही पण इथेनॉल मुळेच होते. आता लक्षात ठेवा, व्हेन हिटेड टू एक्सेस 70 डिग्री सेल्सिअस विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड, इथेनॉल अंडरगोज डिहायड्रेशन फॉर्म इथिन. मग त्यातून हे फॉर्म तयार होतात. हे पण आजपर्यंत एक्झाम मध्ये आलेल्या गोष्टी नाहीये, म्हणून बिंदास इग्नोर करायचे, काही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही याला इग्नोर करू शकता बिझिली. नंतर आता अल्कोहोल ऍज अ फ्युएल. अल्कोहोल ऍज अ फ्युएल म्हणजे इथेनॉल ऍज अ फ्युएल. इथेनॉलला फ्युएल म्हणून युज केलं तर चालते का, तर ऑब्व्हियसली करतात, कारण आपण हे बायोलॉजीच्या 7व्या चॅप्टर मध्ये युज पाहिलंय, सगळं त्याच्याबद्दल डिटेल शिकलोय. म्हणून क्वेश्चन आला तर तिकडे येईल, इकडे येणार नाही. पण हा एक शब्द लक्षात ठेवायचा, गॅसहोल. कोणता आहे, गॅसोहोल. म्हणजे इथेनॉल इज यूज ऍज अ ऍडिटिव्ह टू पेट्रोल इन सम कंट्रीज टू इन्क्रीज द फ्युएल इफिशियन्सी फॉर्मिंग गॅसोल. म्हणजे काय, तुमचं इथेनॉल प्लस पेट्रोल हे मिक्स करतात आणि याच्यापासून जी गोष्ट बनते त्या गोष्टीला काय म्हणतात, गॅसोल म्हणतात. आणि हे कशासाठी यूज करतात, कारण पेट्रोलची इफिशियन्सी वाढते म्हणून. राहील लक्षात, कारण हे एक्झाम मध्ये येण्यासारख्या गोष्टीच नाही, फक्त शिकवायच्या बाबतीत पाहिजे म्हणून पाहिजे. आता जसं इथेनॉलच्या प्रॉपर्टी येऊ शकतात, तसेच इथेनॉइक ऍसिडच्या प्रॉपर्टी येऊ शकतात. इथेनॉइक ऍसिड माहिती ना, CH3COOH, त्याला म्हणतात इथेनॉइक ऍसिड. आता हे बघा, कॉमनली नोन ऍज ऍसिटिक ऍसिड, यालाच ऍसिटिक ऍसिड पण म्हणतात. हे पण कलरलेस असते आणि याचा बॉइलिंग पॉईंट 118 आहे. त्याचा 72 आहे, याचा किती आहे, 118. त्याचा 28 न कमी आहे पाण्यापेक्षा, याचा 18 न जास्त आहे पाण्यापेक्षा. ही गोष्ट लक्षात. हे पहिलेच त्याचं नाव आहे इथेनॉइक ऍसिड, म्हणजे हे कसं असेल, ऍसिडिक असेल आणि याच्यामुळे लिटमस पेपर तुमचा रेड होऊन जातो. नंतर विनेगर. विनेगर माहिती आहे ना, तर विनेगर इज अ 4% ऍसिडिक ऍसिड. सायन्स 2 चॅप्टर नंबर 7 मधली मोस्ट IMP MCQ हे बी तेच आहे की विनेगर अ प्रिझर्वेटिव्ह पिकल कंटेन 5 to 8% नाही, 4% ऑफ ऍक्वियस ऍसिटिक ऍसिड. त्यात ऍसिटिक ऍसिड असते. याचा मेल्टिंग पॉईंट किती आहे, 17. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, 17 डिग्री सेल्सिअस. म्हणजे थंडीत आपल्यासाठी 10-12 डिग्री सेल्सिअस झालं होतं पुण्यामध्ये, तेवढ्या डिग्री सेल्सिअसवर याचा बर्फ झाला असता. मला लक्षात ठेवा, इन कोल्ड क्लायमेट, जर थंडचं वातावरण असलं तर इथेनॉइक ऍसिड सॉलिडिफाईज अँड रिझेम्बल्स ऍज आईस. तर इथेनॉइक ऍसिडचा बर्फ बनून जातो आणि तो आईस सारखा दिसते. देअरफोर त्याचं नाव, त्याच्यामुळे आपण काय ठेवलं, ग्लेशियल ऍसिटिक ऍसिड. म्हणून त्याला अर्निंग इट नेम, त्याच्यामुळे त्याचं नाव काय ठेवलं गेलं, ग्लेशियल ऍसिटिक ऍसिड. म्हणून त्याचा मेल्टिंग पॉईंट तो किती, मेल्टिंग पॉईंट 17 डिग्री सेल्सिअस असतो, त्याच्यावर तो बर्फ बनतो 17 डिग्री सेल्सिअस. म्हणून विंटर सीझन मध्ये तो बर्फ भरून जातो, म्हणून त्याला ग्लेशियल ऍसिटिक ऍसिड पण म्हणतात. मग ह्या प्रॉपर्टी 2-4 तरी लक्षात ठेवा. आता तिचे केमिकल प्रॉपर्टीज राहू द्या, पण हे चला याच्या कामाची गोष्ट पाहून घ्या. याच्यामध्ये ही रिएक्शन आहे की ज्याच्यामध्ये हे ऍसिड आहे, NaOH हा बेस आहे, आपल्याला माहिती आहे. आणि ऍसिड अँड बेस जेव्हा मिक्स होतात तेव्हा सॉल्ट अँड वॉटर तयार होते, आठवते का. आणि या रिएक्शनला म्हणतात न्यूट्रलायझेशन रिएक्शन. मग ही रिएक्शन लक्षात ठेवता की ऍसिटिक ऍसिड प्लस सॉल्ट म्हणजे NaOH बेस, याच्यापासून काय तयार होतं, सॉल्ट अँड वॉटर इज कॉल्ड एज न्यूट्रलायझेशन रिएक्शन. ही रिएक्शन कुठे दिली तर लक्षात ठेवता की हिला न्यूट्रलायझेशन रिएक्शन म्हणतात, बाकी काही करायचं नाही. आता ह्या पुढे जेवढ्या बी रिएक्शन असतील एवढ्या मोठ्या, ह्या सगळ्या करत बसून टाइमपास करायचा नाही, कारण ऑलरेडी अभ्यासाला खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणून हे सगळं इग्नोर करायचं. काय करायचं, इग्नोर करायचं, शांततेत इग्नोर करायचं. एवढं डोक्याला ताप लावायचा नाही. हे करलं होतं मी त्या पोरांसाठी ज्यांना पूर्ण चॅप्टर शिकवायचं होतं. मग एवढ्या रिएक्शन आहे, रिएक्शन नाही करायला चालतील. मधामधातले MCQ मी जेवढे सांगितले तेवढे करता. आता लास्ट पोर्शन ऑफ द टॉपिक,
ऑफ द चॅप्टर थोडासा कसा आहे तो म्हणजे मॅक्रो मॉलिक्युल अँड पॉलिमर. मायक्रोचा अर्थ जसा होते छोटं तसं मॅक्रोचा अर्थ होते मोठं, ज्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतील त्याला म्हणतात मॅक्रो. आता मॅक्रो मॉलिक्युल पॉलिमर याच्यावर डेफिनेशन विचारतात, फक्त डेफिनेशन त्या पाठ करायच्या. सगळ्यात पहिला अर्थ लक्षात ठेवा की पॉलिमर म्हणजे काय, तर जायंट कार्बन मॉलिक्युल, कार्बनचे खूप मोठे मॉलिक्युल विथ हाय मॉलिक्युलर मास, ज्याच्यामध्ये कसे आहे खूप मोठं मॉलिक्युलर मास आहे, तिचं वजन खूप जास्त आहे, म्हणजे 10⁻⁴ पासून 10 फॉर्म फ्रॉम द हंड्रेड्स ऑफ द अँड थाउजंड्स ऑफ द ॲटम, जे हजारो लाखो म्हणतो ना आपण कार्बन ॲटम पासून बनलेले असतात. दिस मॉलिक्युल आर पॉलिमर, त्यांना आपण काय म्हणतो पॉलिमर म्हणतो. पण ही प्रॉपर डेफिनेशन नाही आहे पॉलिमरची, पुढे येईल. मग लक्षात ठेवा की असे कंपाऊंड की ज्याच्यामध्ये खूप सारा ॲटॉमिक मास असते, म्हणून त्यात हजारो लाखो कार्बनचे ॲटम असतात, तशाला पॉलिमर म्हणतात. पहा आता हे शुगर आहे, तर हे झालं एक, याला म्हणतात मग मोनोमर. काय म्हणतात याला, मोनोमर. असे शुगरचे खूप सारे मॉलिक्युल अटॅच केले की याच्यापासून म्हणते पॉलिसॅकॅराइड. मग पॉलिसॅकॅराइड हा काय झाला तुमचा पॉलिमर. मग एक असला तर मोनोमर, खूप सारे मोनोमर जोडले की काय बनते पॉलिमर. हे अमिनो ऍसिड, अमिनो ऍसिड खूप सारे जोडले की काय बनते तुमचं प्रोटीन बनते. मग मोनोमर पॉलिमर. न्यूक्लिओटाइड एजीसीटी आठवते का, एजीसीटी न्यूक्लिओटाइड असतात. मग एक न्यूक्लिओटाइड मोनोमर, तसे खूप सारे जोडले की काय बनते तुमचं न्यूक्लिक ऍसिड, डीएनए आरएनए, डिऑक्झिरायबोन्यूक्लिक ऍसिड किंवा रायबोन्यूक्लिक ऍसिड. मग हा बनला तुमचा मोनोमर, सॉरी पॉलिमर. मग एक असला तर मोनोमर, लय मोठे असले तर पॉलिमर. मग मोनोमर पॉलिमर दुनियाचे डेफिनेशन तुमच्या पाठ पाहिजे राहतील लक्षात. मग आता पाहून घ्या, हे पाहून घ्या, हे त्यासाठी काढलं होतं ना, हे राहतील लक्षात. चला हे काही एवढं काय माझं नाही, पुढील गोष्ट. आता मॅनमेड मॅक्रोमॉलिक्युल कोणते आणि आर्टिफिशियल आपले कोणते आणि नॅचरल कोणते ते लक्षात ठेवा. तर डेव्हलप्ड ऍज अल्टरनेटिव्ह टू नॅचरल मॅक्रोमॉलिक्युल. तर नॅचरल मॅक्रोमॉलिक्युल पहिले पाहून घेऊ, ते नैसर्गिकरित्या कोणकोणते मॅक्रोमॉलिक्युल बनलेले आहे. तर सगळ्यात पहिले पॉलिसॅकॅराइड. पॉलिसॅकॅराइड म्हणजे तोच शुगर 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 पासून बनलेला, त्याला पॉलिसॅकॅराइड म्हणतात. जसं स्टार्च अँड सेल्युलोज प्रोव्हाइड फूड, क्लोथिंग, शेल्टर. हे सगळ्या गोष्टी जे बी अन्न वस्त्र निवारा आपल्याला प्रोव्हाइड करतात, त्या सगळ्या गोष्टीमध्ये पॉलिसॅकॅराइड असतं. स्टार्च आणि ग्लुकोज, सेल्युलोज असतं. हे सगळं पॉलिसॅकॅराइड पासून बनतं, म्हणजे शुगर 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 वाल्यापासून. नंतर प्रोटीन, प्रोटीन कशापासून बनतं, खूप साऱ्या अमिनो ऍसिड पासून बनतं. न्यूक्लिक ऍसिड कशापासून बनतं, खूप साऱ्या न्यूक्लिओटाइड पासून बनतो. रबर कशापासून बनतं, तर रबर हे नॅचरल इलॅस्टिक मटेरियल आहे. तर हे सगळेचे सगळे नॅचरल पॉलिमर आहे. मग नॅचरल पॉलिमरचे जर तुम्हाला नाव विचारले किंवा नॅचरल मॅक्रोमॉलिक्युलचे नाव विचारले तर 1 2 3 4 पाठ ठेवा. नॅचरल मॅक्रोमॉलिक्युल विचारले तर 4 नावं लक्षात ठेवायचे. आता मॅनमेड विचारले तर हे लक्षात ठेवा. तर आपण फायबर, आता नॅचरलच्या जागी आपण काही ना काही आपले स्वतःचे बनवतो असतो. मग आपण काय बनवलं, तर स्ट्रॉंग अलॉंग दिअर लेग. तर आपण काय बनवलं, कॉटन, वूल, सिल्क याच्या जागी बनवलं मॅनमेड, होतं नायलॉनचे फायबर. नंतर इलॅस्टोमर बनवलं, एक मॅनमेड फायबर, एक दुसरं बनवलं इलॅस्टोमर, आणि तिसरं काय बनवलं प्लास्टिक. हे तिन्हीचे तिन्ही, पहिलं दुसरं आणि तिसरं, हे आहे मॅनमेड किंवा आर्टिफिशियल मॅक्रोमॉलिक्युल. राहतील लक्षात, जमतील. चलो आता पुढे डेफिनेशन वर मेन फोकस करा. पॉलिमरची डेफिनेशन, मोनोमरची डेफिनेशन जी इथं आहे ती, ही डेफिनेशन एक्झाम मध्ये लिहायची की पॉलिमर म्हणजे काय, तर अ मॅक्रोमॉलिक्युल म्हणजे मोठं मॉलिक्युल फॉर्म बाय द रेग्युलर रिपिटेशन ऑफ स्मॉल युनिट. असं की जे रेग्युलर रिपिटेशन झाले छोट्या युनिटचे, त्याच्यापासून बनलं, याला म्हणतात पॉलिमर. मग मॅक्रोमॉलिक्युल फॉर्म बाय द रेग्युलर रिपिटेशन ऑफ स्मॉल युनिट इज कॉल्ड ॲज पॉलिमर. मग पहा, हा एक पहिला युनिट, हा दुसरा युनिट, हा तिसरा युनिट, असे खूप सारे मिक्स झाले आणि त्याच्यावर प्रोसेस झाली, त्या प्रोसेसला म्हणतात पॉलिमरायझेशन, आणि तुमचं मोठं मॉलिक्युल तयार झालं, आणि याच गोष्टीला काय म्हणतात पॉलिमर. मोनोमर, द बेसिक रिपीटिंग युनिट ऑफ पॉलिमर इज कॉल्ड एज मोनोमर. मग जे रिपीट होते पॉलिमर मध्ये त्याला काय म्हणतात, काय म्हणतात, मोनोमर म्हणतात. आता पॉलिमरायझेशन म्हणजे काय, द केमिकल रिएक्शन बाय विच मोनोमर आर जॉईन टू फॉर्म पॉलिमर इज कॉल्ड एज पॉलिमरायझेशन. मग तिन्ही डेफिनेशन पाठ करून ठेवा आणि हे एक्झाम्पल पाठ करा की मोनोमर म्हणजे त्यातला एक युनिट, हा झाला मोनोमर. पॉलिमर म्हणजे असे खूप सारे मोनोमर जॉईन झाल्यावर जे बनते ते पॉलिमर. आणि पॉलिमरायझेशन म्हणजे या सगळ्यांना जोडण्याची मेथड किंवा केमिकल रिएक्शन, त्याला म्हणतात पॉलिमरायझेशन. एवढं लक्षात राहील का, मस्त. आणि याचे ऍप्लिकेशन कोणते आहे, तर पॉलिमर्स आर यूज फॉर फायबर, इलॅस्टोमर, प्लास्टिक, असे खूप साऱ्या गोष्टी बनवण्यासाठी आपण ह्या गोष्टी यूज करतो. तुमच्या घरात जेवढेही प्लास्टिक बनते ते सगळं प्लास्टिक असंच आहे, पॉलिमर पासून बनलेलं असते. आपण पॉलिथिन म्हणतो, पॉलिथिन म्हणजे पन्नी, पन्नी म्हणजेच तेच. आता इथं तुमचं चॅप्टर काय झालं, एंड. याच्या पुढे तुम्हाला काहीच नाहीये आणि एवढं करायचं पण नाहीये.
म्हणून जर आधीचं जेवढं IUPAC नॉमिनेट लेक्चर पर्यंत केलं होतं तेवढं तुम्ही नाही केलं. इथेनॉलच्या प्रॉपर्टीज पाठ केल्या, इथेनॉलच्या ऍसिडच्या प्रॉपर्टी पाठ केल्या, इथं पॉलिमर मोनोमरच्या डेफिनेशन लर्न केल्या तरी होऊन जाते. मधातलं ते भाडरोड जे आहे ते एवढं काही करण्यात डोकं लावू नका. जर आधी केलेलं असेल तर व्हेरी गुड. आता पेपर आले अंगाशी, आता उद्या पेपर आहे, आज थोडी करसान तुम्ही या गोष्टी. समजलं? एंड कार्बन कंपाऊंड एन्जॉय.